सर्वप्रथम गौर सेवा टीव्ही देखेवाळ सब मार बंजारा बांधवेनं जय शिवालाल जय वतन. आज आपण दर रविवारी 8 वाजता या ठिकाणी परत तांडेपर्यंत चर्चा करून आपण एपिसोड आता सादर करते राहता गौर सेवा टीव्ही समोर पुन्हा आपण वर्षभराची चर्चा कार्यक्रम आयोजित करण्याचा आज प्रमुख उद्देश आपण कार्यक्रम प्रमुख विषयाचं आगामी 2021 मध्ये आयवाळ जी जनगणनाचं समाज सर्वपूर्य आणि समाजेर काही उत्तरदायित्व रे ये विषय पर आपण चर्चा करेल तो आजर चर्चा सरू आपण करा टीव्ही पर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे अनेक मान्यवर एक ठिकाणी जॉईंट व्हायचं. हे मान्यवर खास करून प्राध्यापक डॉक्टर अशोक पवार वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था अर्थशास्त्र विभागीय प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अतिथी व विलाम करत वर बरोबरच ऍडव्होकेट बद्रीप्रसाद चव्हाण नागपूर सेवानिवृत्त उपसंचालक विधी व न्याय विभाग नागपूर ये सुद्धा हाजर कार्यक्रम जॉईंट व्हायचं. वर सोबतच डॉक्टर वीरेंद्र राठोड साहेब हे बालरोग तज्ञ समाज चळवळी नेहमी अग्रेसर व सुद्धा आज या आपण कार्यक्रम तांडेपर्यंत चर्चा जॉईंट व्हायचं. वर सोबतच प्राध्यापक संजय चव्हाण जे सामाजिक चळवळी नेहमी अग्रेसर वर सोबतच व पुसद तालुकार ऑल इंडिया बंजारा सेवा संघ अध्यक्ष अनेक कार्यक्रम वो अटेंड करते रहच अनेक कार्यक्रम वो अग्रेसर रहच. वर सोबतच प्राध्यापक नामा जाधव सर जे तांडा सुधार समिती महासचिव वर सोबतच विमुक्त भटके जन जमातीर वेलफेअर संघेर दिल्ली व उपाध्यक्ष आणि आपण सोबत वर सोबतच जुळायचं आपण महंत सुनील महाराज जे शिवलाल बापूर पाचवी पडीर वंशज आणि अनेक सामाजिक कार्यक्रम व सहभागी चळवळी सहभागी आज हे अनेक मान्यवर सब तज्ञ समाज दृष्टिकोनाची ओनूर खूप मार्गदर्शन आपण आचो मळेवाळाचं कारण आज आपण या ठिकाणी ओनून आपण आमंत्रित केलेचा. मित्र हो गौर सेवा टीव्ही देखेवाळ सब मार प्रेक्षक बांधवीन विनंतीच की हाजर चर्चा अतिशय महत्त्वाची चर्चाचं कारण अनेक मान्यवर खूप आचे तज्ञ लोक या ठिकाणी जुळायचं आणि प्रत्येक लोकांना ही टीव्ही न्यूज देखणं अनिवार्यच. कारण आज प्राध्यापक डॉक्टर अशोक पवार साहेब वन मग सुरुवातीनं कालच वर वाढदिवस संदर्भात गौर सेवा टीव्ही समिती वाढदिवस शुभेच्छा देतो सर्वप्रथम. धन्यवाद आणि मार कार्यक्रम सुरुवात करूचो. डॉक्टर प्राध्यापक अशोक पवार सरेन मार पहिलो प्रश्नच पवार सर मारा आवाज आरोच काय तुम्ही? हा बिलकुल आरोच बिंदास्त आरोच आचो स्पष्ट आरोच. सर आज आपण कार्यक्रमेर मेन विषय 2021 मध्ये आयवाळ जी जनगणनाच वो जनगणनार समाजेर उत्तरदायित्व काय रे आपण बंजारा समाजेर उत्तरदायित्व काय रे ये विषय पर आपण चर्चा करायचं आणि वोच विषय घेताना अनेक प्रश्न आपण या ठिकाणी तोडगा शोधायचं. कारण मारो पहिला प्रश्न डॉक्टर पवार सर यांचं प्राध्यापक पवार सर येणं पवार सर ही जो जनगणना म्हणजे काय ही बरेच अर्थ कळी आपण समाजेर काही लोकून कळे नाही आणि जनगणना म्हणजे काही महत्व कायचं हे जनगणना तर कोणसे दृष्टीने देखो कोणसे रूपात देखू शकतो या संदर्भात सविस्तर चर्चा केली तो ठीक रिया. धन्यवाद आदरणीय गौर सेवा टीव्ही से संचालक आणि संयोजकेर मग प्रथमतः आभार मानूचो आणि मारसारखे पामरेनं अत्यंत मोठे व्यक्तीर समोर मन बोलेर संधी दिले और बद्दल मी पुनश्च आपण आभार मानू ही कृत्रिम प्रणेर ठरेल. हे विषय अत्यंत महत्वपूर्ण विषयचं आणि प्रासंगिकचं आणि वो समाजेन वो संदर्भेर माहिती कोणी काही वाते धान्य माहीन चावचं कारण वो संदर्भे आपण चर्चा घडाल लारेचा. सुरुवातीनच मग एकंदरीत देशेर ही जो कोणी
16वी जनगणना आणि स्वातंत्र्यानंतर जो 9वी जनगणना म्हणजे 1872 येताणी आबेताणी जे काही जनगणना व्हीचं गोरमाई 1872 आणि 1931 या दरम्यान प्रामुख्याने जातनियायी जनगणना करे माई आणि जातनियाय जनगणना 1941 बी करे माई, परंतु 1941 जनगणना ही ग्राह्य पकडे माई नाही, कारण वो काळेर माई जो कोणी युद्धजन्य परिस्थिती होती व्यक्ती आणि वो युद्धजन्य परिस्थिती ती जो कोणी 1941 ही जातनियाय जनगणना जो कोणी ग्राह्य पकडे माई जे ती 1931 जातनियाय जनगणना आपण पकडायचा. मुख्यतः विषय ही अत्यंत कळीरोच जिवाळारोच प्रत्येके रे जीवन मरणारी प्रश्नच, कारण तुम्हाला कल्पना बी आहे की ही जनगणना काहीच एक म्हणणं महत्वाचा प्रश्न करायला माहिती खरो अर्थे ती समाजेर देशेर एक सार्वभौम राष्ट्रेर जे लोक रच वो लोकून लोकशाही आणि संसदीय शासन पद्धतीर माई प्रतिनिधित्व मळे सारू लोकशाही शासन पद्धतीर माई जो कोणी प्रत्येक जातीनं प्रत्येक धर्मेनं जे घटनादत्त अधिकारच वो अधिकारेर अनुसार जो कोणी और आर्थिक और सामाजिक और शैक्षणिक आणि और सांस्कृतिक आणि सर्वांगीण जे काही माहितीच वो जो कोणी एक देशेर नागरिक करण प्रत्येक नागरिकांनी मालम चावचं करण जनेर जो गणना करेरो मनक्यार व्यक्तीर स्त्री पुरुषेर आणि संबंधित व्यक्ती जो कोणी काही करो जनगणना करेरो आणि वो प्रामुख्याने जातनियाय स्वरूपेर जनगणना करेरो जे ती जनगणना करणं ही जे प्रथाच ही ब्रिटिश गव्हर्नमेंट 1872 ती सुरू केलो आणि जना जातनियाय जनगणना तो सुरू केलो पण धर्मनियाय जनगणना सुद्धा सुरू केलो जे ती जनगणना ही जे ही जो कोणी देशेर जातीर आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि सर्वांगीण माहितीरो तपशील देवावे दस्तावेज जे की दर 10 सालेर माई हम प्रामुख्याने जो कोणी जनगणना भारत सरकार करच, परंतु जनगणना दर साले जरी करते करे मारी बी आहे तरी देशेरे पहिले जनगणना ती लेंताणी आबेताणी म्हणजे वो लोकसंख्या पहिले जनगणना में 18 कोटी रो और बाद जो कोणी वो जनगणना जो कोणी 36 कोटी रो वो 40 कोटी रो वो 54 कोटी रो पछू 68 कोटी रो वो 84 कोटी रो 102 कोटी रो 121 कोटी रो आणि आज घडीर माई प्रत्येक वर्षेर माई 2 कोटीर भर पडरीच म्हणजे हे लारेर 10 साल साधारणतः तुम जर पकडे तो 20 कोटी जर आपण आड किदे 121 कोटी मग तो 140 कोटी लोकसंख्यार जो कोणी आर्थिक सामाजिक पाहणी कळणू म्हणजे वर जनगणना कळणू ही मारा स्पष्ट मत. बरोबर. तांड्याची काय संबंध? हा ही अत्यंत म्हणजे महत्वपूर्ण प्रश्नच आणि कळीरो प्रश्नच, कारण तांडो कतो ही प्राचीन काळे ती जो कोणी गोरबंजारा समाज जो कोणी गुणवंतू अशा पद्धतीरो जो समाज व्यापार करेवाळो समाज लदेनी करेवाळो समाज देश विदेशेम जो कोणी लदेनीर स्वरूपे ती जो कोणी आपणो तांडो सोबत लेन लदेनी सोबत लेन जो कोणी व्यापार करेवाळो समाज जे ती तांडा पद्धती जो कोणी एक स्थायी पद्धती रेनी एक स्थायित्व होणं रेनी वो अस्थायी स्वरूपेर जे संकल्पनाचो आपण तांडा काचा आणि ही तांडा पद्धती जेच ही प्राचीन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनेर जना 7 मुळा जलप्रलय डूम ह्यो विनाश ह्यो जना ही प्रकृती पूजक समाज ही गोपालक समाज ही जो कोणी घराचार पूजा करावाळो समाज और लदेनी करावाळो समाज वो समाज जो कोणी आपण जीवन पद्धती प्रकृतीनं जी मान्याचं काम स्थायिक छेचा परंतु वो जो कोणी लदेनीकरण तांडा करतो जो येतो होता जो फरक आपण उदरनिर्वाह काही करायचं उपजीविका करायचं जे ती तांडा या पद्धतीने आपण वर जो काही करतोय आपण विचार प्रामुख्याने करतोय आणि जेरमाई गोरबंजारा समाज सत रच जट ढळच वो कुसेही स्थाने जो आपण तांडा केसा. सर તમારા સમો આવું તો તમારે માહિતી લે સર आपण मान्यवर आता प्रतिप्रसाद चव्हाण सरचे ऍडव्होकेट सो चव्हाण संचालक सो म्हणून थोडसे एक प्रश्न तुमचा प्रतिप्रसाद चव्हाण तुम्हाला आवाज आलोच काय मारा संगे सर आरोच सर देखो आपण तानेर अनेक प्रश्नच खूप महत्त्वाचे मोठे प्रश्नच तो वो जनगणना की निगडीत छ की काही जनगणना नाही विधी तरी हानही सोडवू शकायचा आपण हा प्रश्न.
देखो सर, जनगणना म्हणजे આપણો ઉન્નતિરો પ્રગતિરો આત્મા છે. बरोबर આપણો ઉન્નતિરો ઉગમ સ્થાન છે. बरोबर आणि वसो तो जनगणना ही राष्ट्रीय कार्यक्रम છે. आपण राष्ट्रीय कार्यक्रम जर છે तो आपण जनता एक पार्ट चा. हा, तो आपण तांडा किंवा आपण गोर बटालियन गोर बंजारा यार तो विचार समाज हितर दृष्टीती नैतिक दृष्टीती अधिकाऱ्या दृष्टीती विचार वेनच चावच. हा, आणि ही चर्चा खूप अमूल्य છે. आपण चर्चारो हेतू जर सफल करेल तो आपल्याला नियोजन कळू लागिये, एक बरोबर. प्रेशर गट तयार करू लागिये, आपल्याला वेगळं वेगळं चर्चा सत्र निवेदन देऊ लागिये. हमारे जे सरके हा, वो भी खूब आचो बोले तांडेर बारे में. આપણો જન્મ સિર્ફ તાંડારન ફેટિયા માહિતી ગયો हा, तो ओनं जर पेबॅक टू सोसायटी करेल हा, त्यार पवित्रता जर सांभाळेल हा, तांडेर विकास करेल तो जात निहाय जनगणना जरुरीच अत्यावश्यक व शिवाय आपण सुधारणा वेणू कठीणच. आपण प्रेशर ग्रुप ही वाता आपण आंबस वगैरेच की जे रांगाडी बरेच नेता वगैरे प्रथम आपण समाज मोठमोठे नेताचं कार्यकर्ता म्हणून लक्षण कोणी आहे तेव्हा उंदूर लक्ष्यम आई वो आदरणीय आंगेर जे नेता वेगे ओंदूर आदर करेरो ओंदूती जे काम व्हियो कोणी किंवा ओंदूनी जे यश मळो कोणी वो यश भरण काढन आपण जर अंग जाहीर वे तो आपण नियोजनबद्ध प्रेशर ग्रुप तयार करू लागे. सर्व आपल्याला हे जे विविध क्षेत्रामध्ये विद्वान मंडळीचं ओंदूर आधारले असो उपक्रम घडवू लागे जेणेकरून आपलो आवाज शासन दरबारी जावं आणि शासनाने आपण मजबूर करा की कोणी जाती निवास जनगणना हमारे हितेरच हम देशेर एक पार्टचा आम्ही नाकार सको नी. वर सर्व आपल्याला एक शाश्वत नियोजनबद्ध मंडळ तयार करू लागे अभ्यास गट आणि वेगळं वेगळं निवेदन वेगळो प्रकारे अभ्यास युक्तिवाद करण ओंदूर काने तोडून ओंदूर मुंड्यांक पुचावून लागे जनाज आपल्याला यश मिळेल. ठीक सर सर डॉक्टर वीरेंद्र राठोड साहेब मतदार डॉक्टर साहेब તમને આવાજ આવે છે મારો? સારું સારું. હા સર डॉक्टर साहेब तर डॉक्टर छो तर गोरसोबत सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला खूप मोठे वाटाराचं आणि તમને बद्दल नॉलेज बीच आपण समाजाबद्दल वगैरे वगैरे. सर म्हणणी काय केलं तांडेर विकास साबिताने घेऊ कोणी या वेगवेगळे तरी गोटे मोजे एक लोकरच विकास वेळचं समजा તમારા સિર્ફ लोक डॉक्टर वगैरे हमारा सिर्फ प्राध्यापक विजय वगैरे पण समाजेनं प्रभावी लाय सारू जे विकासेर दर्जाचं आपण समाजेर विकासेर दर्जा घटनचं तो कोण प्रभावी लाय सारू आपण काय प्रयत्न करते आहे जनगणना माध्यमे माहिती. अतिशय महत्त्वाचा मुद्दाचा भाऊ તમારો. आज आपण जरी देखे तो समाजामध्ये मला वाटे 10-15% उच्च जास्त लोक आपण सुशिक्षित किंवा आर्थिक दृष्ट्या सुधारणा होण्यामध्ये व्हायचं. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटायचं की केंद्रीय लेवलेप म्हणजे भारत सरकार जे केंद्रीय लेवलेप आपण दिल्ली लेवलेप जर आपण समाजावर विषय लिहिले तर आपण समाजावर विकेंद्रीकरण वेगळंच. आरोज भाऊ आवाज आरोज रोज बोलो आपण समाजावर एक विकेंद्रीकरण वेगळंच. विकेंद्रीकरण म्हणजे मला ही केअरचं की महाराष्ट्रामध्ये आपण समाज जर आपण दिल्ली लेवल देखे सेंटर मध्ये तर महाराष्ट्रामध्ये गोर बंजारा ओबीसी आवचं राजा आपण તમારા કર્ણાટકમાં બંજારાઓ એસટી માં આવશે આજે કતેર બંજારા એસસી માં આવશે. તો સમાજ એક જાત એક પણ પ્રત્યેક રાજ્યમાં ઓનેના વેગવેગળો દરજા દઈને વેગવેગળી સુવિધા દે મારી છે. તો ઓરેથી काही वेगळं की આપણે समाजावर एकजूटता दिल्ली लेवल किंवा केंद्रीय लेवल आपण दखान कोणी पडली आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जे धोरण रच वो कागदेनुसार चालच जेना आपण डाटा किया आपण डाटा असोच की महाराष्ट्रामध्ये गोरबंजारा ओबीसीचं ओडीरी एसटीचं तेरी एससीचं म्हणजे हे एक छेचा हानू विषय आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा दे मारीच. महाराष्ट्र में बंजारा है अतिशय ये बाबते में ओनेर
लेवल पर सेंट्रल लेवल पर આપણે कुछ सुविधा मिल सके नहीं कारण आप ओबीसी में आओगे काही जाणकार लोक ये पर ये करण आबेर वेळेस वो किदे 2011 जे ये ओरमाई वो जाती न्याय किदे पण वेगळं काय की आपण ओबीसी में गणना वेगळी जे 41 काही टक्का ओबीसी आओगे ओरमाई आपण आओगे तो वरेती काय होगे की आपण जे सुविधा अलमळ्यांच्या जे बाकी राज्य में આપણે समाज મળે वो આપણે आता मर्री पण वर्षारू आपण जनगणना ही वेगळं लेन आपण एक तो पूर्ण केंद्रीय लेवल पर आपण एक आरक्षण द्यायचं आहोत किंवा जसं मध्यंतरी हरिभाऊ राठोड साहेब खूप आजचा मुद्दो लेन वो लढे और यश आयोग कोणी या दुर्भाग्य भागचं निदान बाय तिसरी सूची तो भी तयार करो म्हणजे पूर्ण भारतीय जे बंजाराचं ओनेनं एके एमआय ना करण ओनेनं शक्यच काय हा भाऊ हॅलो जनगणना आवाज आलो सर मारो जनगणना शिवाय दुसरी शक्यच वाटत काही तुम्ही नाही जनगणना शिवाय ही शक्य आहे कारण जसं मग को की केंद्रीय सरकार को राज्य सरकार को ही जना कोणशी भी काही प्रोग्राम लच किंवा कोणशाही समाजेर जाते बद्दल जना वो विचार करायचं तो वो पहिले कागद देखायचं की येणार संख्या कत्रीचं येणार आर्थिक परिस्थिती कायचं एक कसे रेरेचं काहीचं येणार डेव्हलपमेंट कत्री वेगळीचं लारे 10 साले माई 20 साले माई तो जते ताणी ही रेकॉर्ड शासन दरबारी जायनी व ते ताणी आपल्या सुविधा मिळू शक्य छेचा बरोबर जते ताणी आपण माझी पुन्हा आवडतो तुम्हाला सांगतो मग प्राध्यापक संजय चव्हाण प्रश्नाचं सर तम एक तो पहले वसंत सर तुम्हारा अभिनंदन वसंत सर તમારા અભિનંદન તમે ચર્ચા પર ઘણા લારે છો અને એ માધ્યમે આભાર સુદ્धा की कारण पेपर सोल्युशन निकळगो तो क्रेडिट છે કે વસંત સર અને ટીવી જાય कोणी क्रेडिट सेरच समाज राखो क्रेडिट वाचची एक समाज कार्य करायचा प्रश्न असोच आपण की आपण जनगणना वेन चावच तो माहिती जुनी काळात तिथे टास्क बेस जनगणना वेन चावच आज मागणी वेगवेगळे समाज माहिती आपण बी करमेलेचा बरोबर तो आपण कास्ट बेस आपण जनगणना वेन चावच ही मागणी वेगवेगळं समाज बी करायचं आपण बंजारा समाज बी करायचं तो 2001 में जना ऑल इंडिया बंजारा सेवा संघेर अध्यक्ष रणजीत नाईक साहेब वो छेनी के सेंसेक्स कमिश्नर याने एक पत्र लिखे थे कि हमार कास्ट बेस जनगणना वेन चावच और मैं 27 सिनोनिम्स आणि 18 सबकास्ट दिने थे ये आधारे हमार जनगणना वेन चावच परंतु और ऊपर चे के जनगणना वेवाळच वो जनगणना में आपण जे आपले हाते वाचच वो आपण करेन चावतो जनगणना में वो आता असं की ओमा एक कॉलमच मातृभाषा एक कॉलम जो मैं मातृभाषा वो मातृभाषा में और इंडिया में आपण भाषा जर लके तो आपण निश्चितच मोजा जावा बरोबर मोजा जावा आपण तम 2011 जर सेन्सेशन देखे जनगणना जर आपण देखे तो मैं तुम्हें अनुदकाय जे लोकुर 10,000 रुपया एक बोली भाषा लकमेले भाषा मातृभाषा लकमेलेच और नोंद के 2011 में आमेलेच पण सर जर वाढतो हे मैं महत्तर मुद्दा बोल रहे हो ये जागृति को घडायला लावू शकत आपण हाँ संजय भाऊ एक महत्वपूर्ण प्रश्न ही कर रहे हो मैं थोड़ा इंटरप्शन मत करो मोहन सर संजय भाऊ तुम कंटिन्यू करो एक महत्वपूर्ण मुद्दा पूर्ण करो तम તમારો महत्वपूर्ण मुद्दा तो એમાં કશો છે કે આપણે હાથે એમ થકી ઓમે એક માતૃભાષા કલમ છે जसो आप 10,000 एक दूसरी भी बोली बोले वाला लोग क्या मातृभाषा अगर 10,000 हेट लगे में होगी तो आदर्श में चली जाओ वो मैं कसो छ 8 शेड्यूल एम छे के 22 भाषा नोंद छ 8 शेड्यूल एम वो भाषा बोले वाला नोंदी वेगळी वे जाओ 2011 आपण पहिले उदाहरण लेला 2011 में काही हो जितनी काही बोली बोले वाला भाषा बोले वाला लोग छ उंदरवत नोंद हुई पण जो माहिती 22 भाषांचे मान्यता से 8 शेड्यूल एम वो अलग कारणा के અને રેગે પછી 99 ભાષા ઓંદરે ગ્રુપ બનાવ્યો પણ 99 में ग्रुप उसको कि जे 10,000 रुपया भाषा बोलत છો तो ओमे कई वेगो जसो आप एक भील आणि भिलोडी ही भाषा बोले वाला एक गट छे तो वंदूर छेनी कई हो
एक नोंद हाणू आहे की उंदूरचे काही बोवरी, बरेली, पौरी, बसवा, गोंडी असे उंदूर वेगवेगळी बोलीचं. पण उंदूरचे काही क्लब करे माव आणि क्लब करता उंदूर नोंद होता उमटकी. जसं आपण कसोच आपण महाराष्ट्र बंजारी काचा, बंजारी बोली केदाचा, कोई लबान केदाचं, कोई लंबाडी केदाचं. पहिलं आपण हाणू करेन चावचं सेन्सेस कमिशनर एकन हे जे काही 27 सिनोनिम्स आणि 18 सब कास्ट आणि जे काही बोली जो बोली यार यादी सेन्सेस कमिशनर एकन आपण ऑल ओव्हर इंडिया माहिती देन चावचं सेन्सस कमिशनर एकन ऑल इंडिया चली ती यादी की पच काही करेन चावत आपण आपले लेवले पर इंडिया लेवले पर आपण जनजागृती करताना एकच मातृभाषा माहिती कॉलमी मध्ये आपण भाषा लको असो वाईड पब्लिसिटी करेन चावचं. पण फच काही आंध्रा, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र हेर माई आपण फक्त जसं महाराष्ट्र आपण बंजारा काचा, दुसरी बंजारा कानी, पण गोर मात्र ऑल ओव्हर इंडिया काचा आपण तो पूर्ण इंडिया मध्ये आपण जर गोर बोली तुम्हारा मातृभाषा कोण असतो तो गोर बोली हाणू जर पूर्ण इंडिया में आपण पब्लिसिटी करताना वेगवेगळ्या संघटना माध्यम आहे ते कॉलमे में आपण उमटा नाके तो नॅचरली होता आपण जे काही नोंद वेदा होतं की हम 18 लाख 7 करोडचा जे की आज आपण 6 करोड काचा आपण आकडा जर कास्टेर बेसे पे मोरे कोणी आपण बोली भाषार मोजा जावा मोज घेतो होतं जे काही नोंद वेदा होतं आणि होता आपण संख्या दका जावचं आणि वर उपरती आपली मागणी मांगे सारू आपण जे काही एक जाग भे सकाचं वर सारू आपण पहिलं काम करू लागायचं जो प्रगणक आपले घर आवचं पण हाणू सूचनाचं जनगणना वाला प्रगणक हाणू सूचनाचं वो व्यक्ति जू केरो तो जूट लकेलो वो गोर बोली केरो है तो गोर बोली लको वो गोर माटी केरो है तो गोर माटी लको पण गोर माटी काही आपण लोक योग्य છે गोर बोली केरो तो यर पब्लिसिटी जर ऑल ओव्हर इंडिया किदे तो आपण मोजा जावा एकदा जर आपण मोजा घेतो शासन दरबारी आपण आवाज वटायम जावळो आपण रेकॉर्ड तयार होई जावळो आणि ओरेज पद आपल्याला जे जे काही आंगेर प्रकारे मागणीचं आपण कर सकाचा असो मन वाटच तो ये माध्यम में ही जो तुम विषय देचो तो अब का मोजा है कोणी कोण मोजो कोणी ईश छोडताने खूप मोजा आया वो आपण देखेचं आपण विक्रांत रिया तो मोजावा कोणी आपण एक जाग वेजा तो मोजाया कारण आपण एक जाग वेरचं विक्रांत रेअरचे नी आणि वर सारो तुम्हाला टीव्ही माध्यम माहिती आज आपण पुरे देशानी संदेश दे सकाचा पहिले तो मानव विनंती संध्या जसो आज ही चर्चा तो घडाना लागायचो जो जत्री सामाजिक संघटनाचं पण जो ऑल इंडिया बंजारा सेवा संघ हुए कर्मचारी हुए गोर सेना हुए वेगवेगळे यांदूर एक मत आपण पेपर घडान लावू लागे की आपण गोर बोली लकावा या ऊपर वो पर्याय सुचाय की अरे ये लका तो माहिती जसं आपण आज सध्याचे की तमासरिक मातेवाळा लोक कामचं सध्या तज्ञ लोक आपण संघटना काम आपण सहकार्य तो लिया करू नंतर कामचं आज हरकत है मैं एक उदाहरण दे रहा हूँ तो ऑल इंडिया में आपण ऊपर एक मत घडान लावा की गोर बोली लके गोर बोली लके ती आंध्र आणि कर्नाटक वाला आपण पहिले समजान केवं लागे की गोर बोली लके ती तुम्हाला एससी आणि एसटी आरक्षण द्यावळो छेनी फक्त तुम्ही गोर बोली लकायचं कारण वो तर लोक आम्ही एक समज वेचावचं आपण महाराष्ट्राला कोणशी प्रश्न वटावचा तो बा हमारे एससी हमारो एसटी तो कैटेगरी चलत न जावं आपण पहिले आपले समाज जागृत करताना की हाणू करेन चावचं असं मला वाटायचं गोर बोली लका ना की म्हणजे आपण मोजा जाया म्हणजे आपण वेटेज कळ जाय असं मला वाटतं. प्राध्यापक नामासरे समजावू संजय चव्हाण सर खूप आज माहिती दिने सर तम आजी पुन्हा तमाल समजावू चव्हाण सर प्राध्यापक नामासरे मारो प्रश्न सर तम समस्या बद्दल नेहमी झगडू करोचो प्रत्येक वेळेस तम फोकस एम रोचो समाज प्रश्न लेले विविध प्रश्न येतात नेहमी संघर्ष करते रोचो सर असे समाज बरेच ज्वलंत प्रश्नच असे कोणते प्रश्न आपण सोडा आहे आणि जनगणना वर्षर पत्रा महत्व घेतली तमार माहिती सर. जय सेवालाल. जय सेवालाल. हा आरोच आवाज आलो सर. हा गोर सेवा टीव्ही तांडारे प्रश्न कोण सोडत आहे आपण ना हा गोर सेवा टीव्ही आणि वसंत भाऊ आणि ओनूर टीमेर एक अभिनंदन करे सर्व आंगणी मध्ये ओळी તમારા અભિનંદન રે आता बोलू છું कारण आता आवडा मोठा विषय वटाळू काही सहज पैसा आवाज कोणी हा आरोच आबा हा आरोज काय कमी आरोच आवाज जरा कन करो कोई तुम्हारा माइक कन करो ना माब्या. मंजिल यूं ही नहीं मिलती राही को जुनून सा दिल में जगाना पड़ता है पूछा चिड़िया से जाके
कि घोंसला कैसे बनता है। गौर सेवा टीवी और वसंत भाऊ बोले कि तिनका तिनका जनगणना के लिए उठाना पड़ा। वा तिनका तिनका बनाना तुम शुरू केले होते. हा. मुळे मग जनगणना जे प्रश्न या जनगणनातील अनेक तांडारी समस्या आपण सूट करतात. आपण बोलतो बोलतो आपण जर लक्ष दिले तो अनेक प्रश्न आपल्याकडे निर्माण वेजावत. आम्हाला आपण डॉक्टर वीरेंद्र राठोड बी हानुके की आपण सुशिक्षित क्षेत्राचा जवळपास 10 ते 15% बी जे आपण साक्षरतेवर प्रमाण भी आपण मालम छे. साक्षरतेर प्रमाण मालम छेचा यर अर्थ हीच की शिक्षण सारू जना कना बजट भी जना हम वो बजट में काही मांगे वाळता ये हमने मालम छे कारण साक्षरतेर प्रमाण हमाकन छे. अर्थ संकल्प में जाती निहाय किंवा संवर्ग निहाय जना बजेट सादर होतं तसं केंद्रीय पातळीवर शेड्यूल कास्ट बजेट रचं शेड्यूल ट्राइब बजेट रचं ओबीसी राब परवाटा आयोग तयार वेगोचं वो बजेट में हमार जाते सारू हमार समाज के सारू कतिच प्रावधान रह सकेली कारण हमाकर एक निश्चित आकडाच रही. जेतलगस हमाकर निश्चित आकडा आई नहीं वोतलगस पुलसित आधारे पर हम काहीच मांग शकत कारण ये भारतीय व्यवस्था आज आणि ये व्यवस्था परिवर्तन सारू लड़ेवाड़ लोग ये मागणी पर ज्यादा जोर देते. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. फिर जब हमें हमारी संख्या ही पता नहीं है तो भागीदारी की बात कहां से हो रही है. उसके लिए वो सारू हमने ना शेर आंगाड़ी हमारे संख्या मालूम करू लागी. अब ये संख्या मालूम करे बोलू का थांबू सध्या अगर प्रश्न येते रिलेटेड तर दुसरं हा महत्वाचा मुद्दा मांडता नमाव्या. बरोबर संख्या मालूम करे सर्व आपल्याकडे भीतीने की अडचणीच 1948 अधिनियम येते जे जनगणना सुरू वी स्वातंत्र्य आघाडीत जायदा आपण तो काका कालेलकर आयोग आणि मंडल आयोग या दोन बी आयोग ओबीसी जनगणना किंवा जातनिहाय जनगणना सुरू आहेत. पण आबेलगत जर आपण डाटा देके तो आपण महारेर डाटा देखानी आपण सांभारेर डाटा देखानी शेड्यूल कास्ट एक डाटा मुड्यांग आहोत शेड्यूल ट्राइबेर डाटा मुड्यांग आहोत. मना चर्चा में ये मुद्दा लान देरचा आपल्या अभ्यासक मंडळी लक्षम लान देरचं फक्त ये सवार महाराष्ट्र जनगणना जर भी तो जातीर आधारे पर केवल गोरमाटीर जनगणना कर रहे आधारे पर शासन 51 मान्यता दकोनी शासन जर मान्यता न दिनो तो कारण सेन्सेक्टर अर्थचीच और व्याख्या में झानू के मेलेच सेन्सेक्टर व्याख्या झानू कच विधिवत रूप से सूचना प्राप्त करना उसको रिकॉर्ड करना और शासकीय आदेश के तहत म्हणजे शासकीय आदेशेर तहत जनगणना आणि आपण करिया जो कोण खाजगी जनगणना. आम्हाला संजू भाऊ जे बोले अतिशय महत्वेरो बिलकुल केली ही पटपोसो सहज साधा उदाहरणे बोलले कारण अनेक मिनिमम कॉमन प्रोग्राम बढ़ाते वेळेस त्या अडचणी आपल्या नायवळी. बरोबर बोली ही बोली फक्त गोरमाटी रक्त तो हम गोर बोली बोले वाले लोकुर सर्वेक्षण कर रहे था ये जर मुद्दो हम मुड्यांग लाए और वो आधारे पर जनगणना की दे तो हमारे सोबत रेवाड़ जे विमुक्त भटकेच जे दलित जे अभावग्रस्त जर आधारे पर हमने न सत्तामय भागीदारी करे आखिर व्यवस्था वर्ष हमने भागीदारी में देवाळते बरोबर पण बंधू सोबत बंधून तोडताना आपण करतो कोणीया म्हणजे बंधून सोबत लेन कोणी ही जर आपण गोर बोली जनगणना तो करे रोज आपले गोर बोली ही मुडांगल्या ताणी संजू भाऊ जे के गोर बोली बोलणाऱ्यांचं सर्वेक्षण बरोबर वो वेगळी जाती का ती जनगणना गोर बोली कोण बोल रहा गोरमाटीच बोल रहा म्हणजे दिकाळ रे आपण एक आणि कर रे जनगणना
આપણે मालूम कि આપણે जनगणना જ कर रहे था फक्त लोगों के रे कि हम हमारी भाषा बोले वालों कतरा सभा और जनगणना और जनगणना हम कर रहे पण लीगल रूप स्थापन वेसारू લીગલ રૂપ સ્થાપન વેસારું એકે જાતેર આધારે પર आपण शासनेनं जातेर जनगणना करो एके पर्टिक्युलर जातेर हाडू के सकाळ जना आपण मागणी करू लागिय कारण आज ओबीसी मध्ये 3743 जाती नॅशनल लेवल म्हणजे 3743 जातेर जनगणना विय मंडल कमिश्नरी अब वो में कुणबी कतरा तेली कतरा माळी कतरा ईयर नुसार जनगणना व्यवहार तो ओबीसी छक छेचा ईयर जनगणना व्यवहार जो जर महाराष्ट्र पातळीवर आपण महाराष्ट्र भी कर शकत पण महाराष्ट्र पातळीवर जर आपण तो एनटी आणि गोरमाटी की आपण रिलेटेड विषय दुसरे आपण विजय एनटीचा दुसरे वडी आपण गोरमाटी दिसा आपण आकडा काढेरच आणि शासन संवर्गनिहाय जनगणना करतो आपण जातीनिहाय जरी करायचा तरी मन हानू वाटत संवर्गनिहाय जनगणना शेड्यूल कास्ट संवर्गम कतरा शेड्यूल ट्राइब संवर्गम कतरा ओबीसी जनगणना कतरी मन हानू वाटत नामाबिहार महत्त्व प्रश्नाचा महाराजांना लो अब महंत सुनील महाराज मार प्रश्न महंत सुनील महाराज जय शिवलाल आपण जनगणना जो विषय लेरेचा शासन ये टाळाटाळ का करायचं हे प्रथम मार काही मत राठोड सर हवाल मार लिंक फेल होगी थी और ये थी कौन कहीं बोलो ये तो मन मालूम चाहिए पर मार मत मैं मांडू छू मार मत पहले तो आपण ना अतिथी सुरू करना लागे हबा सम्माननीय पवार सर जे के कि 1872 जे इंग्रज सरकार जनगणना लाय और बात खर जनगणना जे हीच जातेर आधारे पण समाजेर आधारे पण संवर्गेर प्रवर्गेर आधारे जे जनगणना हुई वो 1931 में हुई आणि 1931 आधारे छे काही आबे लगत से चालू र ई 52-53 लगत चालू आणि वोर बात छे काही जे राजकारण आवगो आणि राजकारण आयर येती छे काही मध्यंतरी जे पिरियड छ ओ पिरियड एम छे काही जनगणना ही सरळ छे काही ओपन ओबीसी हनु न करता सरळ देशेर जनगणना करली दे अब ई जनगणना जे आपण करेर छ आणि जनगणना આપણે સમાજમાં કતરા લોક દેશમાં આપણે સમાજ કતરા છે ઈ છે દેખેવા જે તમ પ્રશ્ન કીધે કે રાજકીય લોક किंवा એમાં કાઈ ઈ કરે ની વાત તો ઈ રાષ્ટ્રીય કાર્યક્રમ છે એના શરૂઆત જે તમ કીધે છો ઈ શરૂઆત આબ 2021 તમ कर मेल्यो છો गोर सेवा टीव्ही चॅनल अर्षद भाई प्राध्यापक सम्माननीय वसंत राठोड सर ये जे शुरुआत कीधे छ तो कोई भी कार्यक्रम आपण जना कराचा तो अतिशय छोटे ती सुरुवात करणं लागच ये पर આપણે પર ટીકા ટિપ્પણી हेवाळा આપણે पर कोई तारीफ भी हेवाळो आणि ये मतेर छु की ज्योतिबा फुले सत्यशोधक समाजेर जना स्थापना कीधो जना फक्त 8च लोक र आणि પછી थोडा ती पूर्ण देशे विशाल रूप वेगो तम जे ये सुरुवात कीधेचो तो हीच खरो बेस आणि एमाई सिंधू नाळे लागेवाळो नेताई आयवाळा मंत्री आयवाळा आमदार खासदार आयवाळा जनताई आयवाळा असो मारो मत महंत તમારા આશીર્વાદ રે પર શક્ય છે આપણે ના મોહન જાદવ બી જોડગે છે રાષ્ટ્રીય બંજારા પરિષદ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मोहन जाधव ये जनगणना कोण से स्वरूप देखो છો सर हॅलो मारा आवाज आरो सर आरो सर मतो यार पहिले चर्चा मी भेटतो आणि जे आपण जे प्रतिष्ठित व्यक्ती आपण विचारवंत लोक जे भेटत सर्वप्रथम अभिनंदन करतो की आपण एक सुरुवात केली बंजारा समाजासारू आणि अशी सुरुवात येत पहिले अनेक वेळा होई पण चळवळ कधीतरी थांबली आणि चळवळेर माध्यम माहिती हमारा देखे मार्ग देखे नजरिया सर हीच આપણે पहले समाज ने काही जागृत करणं करताना आपण काही माने ती जागृत करायचा
परंतु वेरोचं काही जागृत करेवात कधीतरी थांबजावतं आणि जागरूकता बंद जावतं. आज परिस्थिती अतिशय खराब. बंजारा समाज आज आपण जो केलेला जना जसं प्राध्यापक चव्हाण साहेब के संजय भाऊ के किंवा आपण समाजमय जनगणना ही येते 1900 आपण मला वाटत 11 मै जो 2011 मै हुई थी वो जनगणनानुसार आपण गोरबोली लोगों करके कोई गोरमाटी लोगों करके कोई काही के आणि रंगरंगर लोक लक्षरी दे और ते आपण जिन काही विभागनी वेगळी डॉक्टर वीरेंद्र राठोड साहेब पण उजवात केले ते की आपण 11 मै होईपर्यंत आपण विभागनी वेगळी आणि वेगवेगळे कॅटेगरी मध्ये आपण समाज विभागांत परंतु समाज संघटित का कुणी रो. आज आपण सोबत महंत सुनील महाराज डॉक्टर साहेबचं आपण कारण देखो महंत जे सोबत बंजारा समाजावर जो गुरुचं धर्मगुरु जो आपण सोबतच तिची सुरुवात अतिशय महत्वाची. ही सुरुवात जसे आबाल महाराज के किंवा आपण पहिले सुरुवात ज्यांना ज्योतिबा किती ते ज्यांना 8 लोक आहेत आपली सुरुवात कितीचा गोर टीव्ही चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणे मला बरं विश्वास आपण जनजागृती करे आपण यशस्वी होतो गोर टीव्ही चॅनल एवढा. अरे चर्चेमध्ये आपल्याला प्राध्यापक पवार सर के ते प्रवीण पवार सर आपल्याला एक प्रत्येक पायलट प्रोजेक्ट करता रबाई माहिती आवश्यक बा का बंजारा समाजानं अगर आपण काही करेल तर पायलट प्रोजेक्ट आपण तयार करा आणि पहिले राजकीय पुढारी सोबत न नेता राजकीय पुढारी फक्त वापरतो आपण करेलच. बंजारा समाजाने जे बी राजकारणी म्हणून वेळच और पहिले जे सामाजिक चळवळ आणि जे चळवळीमध्ये नियमित काम करायचं असे जे दर्याखोऱ्यामध्ये जे लोक चळवळ करता करता थांब घे म्हणून जागरूक करता म्हणून बार काढेल गरज आणि जास्त कारण आज आपण प्राध्यापक अशोक पवार सर मार्गदर्शन पवार सर सर तम हमार समाज गूगल तो तमार में कौन से प्रश्न नाके तरी वो उत्तर हमने मिला सर तमार समूह जो वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था जो र माहिती काम किदे वो माहिती रिसर्च किदे तम सर बरेच काही रिसर्च कीजिए तांडा संबंध में सामाजिक स्वरूप में सब समस्या बद्दल रिसर्च कीजिए तो तुम नेमका रिसर्च में तुम काय कीदे और संदर्भ थोड़ी हमें माहिती दो समाजाबद्दल. धन्यवाद भाऊ. आबाल असे जे वक्ता जे लोक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडायचं एक सुद्धा संदर्भ में मग कोणी संवैधानिक भूमिका काहीच वो मांडत आणि वो बाबतीमध्ये मिनिटर में भूमिका मांडू मुळा संजय भाऊ एक घणो महत्वाचा मुद्दा मांडे की हामेनं जो कोणी म्हणजे निवडणूक जनरलचं आयुक्त जेचं देशेरो ओरकन हामेन जो कोणी निवेदन देणू लागे बरोबर अत्यंत महत्वाचं परंतु ओरपेक्षाही आज हमार हाते में घणो मोठो शस्त्र आवगो संजय भाऊ की ओबीसी संदर्भ में जो कोणी जे काका कालेलकर आयोग वगैरे जे भेटतो वो अस्थायी स्वरूपात आयोग भेटतो आणि आज जो कोणी ओबीसी रो जो कोणी ही सरकार कोई सरकार रो आम्ही ओर बद्दल काही घेणं देणं चाहिए आम्ही हमार नीड आणि हमार ग्रीड हमार महत्वाचं तो पण एक संवैधानिक दर्जा प्राप्त होगोच म्हणजे शेड्यूल म्हणजे संवैधानिक सूचीर माई जो कोणी 338 ब आणि 342 अयर माई सुधारणा करण येणं जो कोणी संवैधानिक दर्जा देमेलोच आणि ही जे आयोग जे कच ये आयोगेकन जे तक्रारी हमार ओबीसी वार जावचं देन काही वो ओबीसी री तक्रारी रो दखल रे रो काम ये आयोगन कळणू लागचं जेथे मुख्यतः नंबर 1 वाचचं और समय भी म्हणजे लक्ष केंद्रित करू की वर्तमान सरकार हालचाल काहीच बा कारण लारेर काळेर माई जे सरकार जनगणना संदर्भ म्हणजे पग बटा जनगणना किदो कोणी काही किदो परंतु ओरमाई नोंदीर संदर्भ में प्रचंड गोंधळ निर्माण होगो जे जातनीय जनगणना ओपन कळणूक न कळणू एर लारेर कॉन्स्पिरन्सी तो अनेक दशके चालतो वारीचं आणि वो कॉन्स्पिरन्सी विकासेर शेती मोठो बाधाचं जेती लारेर सरकारेर माई ये शेवातेर जो जे द्वंद्व वियो तो ये सरकारेर माई लारेर 31 ऑगस्ट राजनाथ सिंह एक जो कोणी महत्वरी विधान कितोच आणि वूकोच कि अगली 2021 की जनगणना ये जात न्याय जनगणना ओबीसी की हम करेंगे और जरूर करेंगे ये एक विधान कितोच आणि दुसरं एक महत्वाची बात जे संजय भाऊ जो मुद्दा आपण रेगोच तो हमें ना हमार जातीर मागणी म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं मग तो काही कुछ जात कोणी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक संस्था एक संवैधानिक अधिकार ही संवैधानिक दर्जा प्राप्त व्यवहार आयोग ही हमारा मुंडांचो एक महत्वपूर्ण इंस्ट्रूमेंट वो आयोगेनं हम से राजकीय पुढारी से सामाजिक संघटना म्हणजे कुणच्या सामाजिक संघटना जे काम कररीचं
और तरी उंदूर पद्धती ती कररीच ती वो सामाजिक संघटना आम्ही कू कॅश करतो आहे हे महाराज करो हे विषयाची सुरुवात महाराजेर येतीच करेन होते पण महाराजे शेवटी मारसारखे पामरे नांगडा तमलेले आहे की नाही तो वो दिलगिरी व्यक्त करत आणि मग महाराजन हानो विनंती करू मार एक सामाजिक मनख्या पामर केलं आणि मग महाराजांच विनंती करूचू की महाराज की एक वसंतराव नाईक कुटुंबेनं आणि एक जो कोणी एक गडेनं एक वेगळो एक जागतिक स्तरावर एक स्थान तम एक पत्रकार परिषद लो आणि ते सामाजिक संघटना एक बैठक लो आणि ओरमा ही घोषणा करो कि हमार संजय भाऊ हवाल जे कोची की हमें जो कोणी गोर बोली एक वाक्यताच आहे हमारे ओरमा दी बातें करतो आहे की जातीर वेगवेगळे सुचीर माई वेगवेगळ्या राज्यर माईचं म्हणजे एक हमारी विभागणी मिलीच आहे की नाही वैचारिक जे द्वंद्वच उंदूर जे भीतीच बाकी राज्यर वो साहजिक कोणशे मनक्यानं हमार सवलते जर जारी ऑलरेडी तो उंदूर भीती रेज वाळवी जेथी हम जो कोणी ओबीसी कमिशन एक निवेदन दे रो सामाजिक संघटनेर माध्यमेती निवेदन दे रो आणि ओबीसी नेतार जो कोणी वज्रमूठ कारण केवळ एक जात करण तरी आम्ही चाल्या वळायची इच्छा आम्ही ओबीसी करण ताणी जातनी आहे जनगणना कारण जातनी जनगणना संदर्भ माई भारत सरकार ही निर्णय लेमेलोच आणि वो संदर्भ जो आम्ही संवैधानिक भूमिका जो पत्र देऊ लागे और रिश्यूड देऊ लागे वो सार्वजनिक कळू लागे आणि एक पत्र मोहीम जो आम्ही व्यक्तिगत पातळीत लेनतानी संस्थार पातळीत लेनतानी राजकीय पुढारीगीर पातळीत जाणतानी आम्ही जो काही काम करू लागे राज्य मागासवर्गीय आयोगाने निवेदन देऊ लागे अजे राज्य मागासवर्गीय असं तर डिझॉल्वचं और मग आपल्या गांधी प्रतिनिधी चावचं और संदर्भ बी पुढाकार तम लिहायचा आहे आणि दुसर बात केंद्र बी या आयोगेन जो कोणी निवेदन द्यायचं आहे जे ती सरकारेर भूमिकानं जे मर्यादा पडचं तो अनेक राजकीय भूमिका जो कोणी ओरमायचं म्हणजे बीजेपी माहीर किंवा केंद्रीय काँग्रेसीर माहीर काही असे गटचं अभिजन जे गटचं की हे काही वादन विरोध करचं काही लोक जोर समर्थन करचं जे ती पक्षीय पातळीवर जो कोणी एक संभ्रम निर्माण वेमलोच जे ती आपण ही भूमिका लिहायच्या की शे लोकून कॅस करत आणि आपण अंग जायच्या आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न जे विचारते वर सामने मोड 30 मिनिटं विषय मध्ये संपवून सर 1446 अंतर्गत राज्य सरकारने करत्या अनुकरण मंत मात्र माहिती मिळते हाँ म्हणजे तबेन मकुचू की हमार संविधानेर जे सूचीचं 15, 14 आणि 15 ओरमाई 4 कलमेर अंतर्गत हम राज्य म्हणजे जना आम्ही केंद्रेर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीर सवलती मिळेली जना राज्य सरकार जो कोणी राज्य मागासवर्गीय आयोगेर माध्यमेती कारण बी सरकारेर अधिकार काढेम लेन आयोगाचं म्हणजे कुणशी जातीन नाकेरचं कुणशी जातीन काढेचं आहे की नाही ही अधिकार जो कोण सर्वोच्च न्यायालय जो कोण सरकारेर काढली दोच तो ही अधिकार काढली द्यायचं आणि राज्य मागासवर्गीय आयोग ज्याचं तो राज्य मागासवर्गीय आयोगान अधिकार चलेकोच जिथे राज्य मागासवर्गीय आयोगेर माही आपलो प्रतिनिधी रेणू म्हणजे वो मानवशास्त्रज्ञ आहे वो इकॉनॉमिस्ट आहे वो अख्तारमय बेसिस आहे असो एक आपला प्रतिनिधीचा आहे तो राज्य मागासवर्गीय माध्यमेती जो कोणी 14 आणि 15 अंतर्गत जो मराठा समाजाने आरक्षण दिले बरोबर सर जो वसंतराव नाईक किंवा जरा बीडी थाडे आणि डेवर समितीच्या माध्यमेती आम्ही सवलती देण म्हणजे आयोग नेमन ताणी जो सवलती देम आहे म्हणजे बंजारा समाजान जर सवलती देम आहे तो बीडी देशमुख समिती म्हणजे बीडी देशमुखेर बंजारा समाजेर एकंदरीत जे दिशे जातीर वो जे अभ्यास किदो ओरमाई जो कोणी वो बंजारा समाजेर जे डिप्राइडनेस वो अत्यंत आचो रिपोर्ट दिलो आणि वो माध्यमेती जो बंजारा समाजाने आपण जो इमळ बेलोचो आणि वसंतराव नाईक साहेब जे फॉर्म्युलाचं कॅटेगरायझेशन बरोबर सर हे जे कॅटेगरायझेशन किदो वसंतराव नाईक तो वो कॅटेगरायझेशन महत्वाचं और बायफर्गेशन संदर्भ में चर्चा होई सकस कारण जनगणना गरज कतच नामाब्या की जनगणना गरज येतच की हमार विजेएनटीर माहिती ओबीसी काही जाती नाक दिलेच बरोबर सर आणि जे ओबीसी जाती जो कोणी ओबीसी जाती नामाब्या वो ओबीसी जो कोणी नॉन क्रिमिनल म्हणून कंडिशन नाकन तरी ओबीसी सो बरोबर सर म्हणजे हम विजेएनटी माही केंद्रीय ओबीसी भी हम परंतु राज्य में हमारे स्वतंत्र म्हणजे 14 आणि 15 शेड्यूलर 4 अंतर्गत जो आम्ही जो आरक्षण देम आहेचो जे ती हमार विजेएनटीर स्वतंत्र प्रश्नचं म्हणजे महत्व विमुक्त जातीर वेगळे प्रश्नचं बरोबरच ब कडेर वेगळे प्रश्नचं एसबीसी वेगळे प्रश्नचं ओबीसी वेगळे प्रश्नचं जे ती
हांवें हे वातेर बी हांवें भान काडेन चावचं की ही जी शेड्यूल जेचं वसंतराव नायकर जे फॉर्मुलाचं वो धागा भी जान हमान जो जे नॉन क्रिमिनल संसर्ग हम लगा ली देचा वो बाबतीत हम बंधन कोणी किदे बरोबरच वत एक हांवें ध्यान देन चावचं आणि दुसरं बात राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमेती वेगवेगळे आमदार खासदार मंत्री एक वज्रमूठ बांधन सामाजिक संघटना वज्रमूठ बांधन हांवें जो अंग जातो आवडचं वसंतराव नाईक अध्यासन केंद्र माध्यमेती मग जो 4 जिल्ह्यावर सर्वे किदो महाराष्ट्र माई हे विद्यापीठांतर्गत जो कोणी विमुक्त जाती भटक्या जमातीर जो 74.33% जो विमुक्त जाती भटक्या जमातीर लोक इथं बालबच्चा शिकवचं जेन जो कोणी 10वी आणि 12वी आणि जो कोणी शिक्षणेर निवासी व्यवस्था सोयीचं म्हणून हायर एज्युकेशनेर सोयीचा हायर एज्युकेशनेर सोयीचा तो हायर एज्युकेशनेर तरतूद कत्री करे रो किंवा आश्रम शाळार बी तांडा विकास आराखड्यार संदर्भेर माई यशवंतराव चौहान प्री सेटलमेंट स्कीम स्वरूप येती क्या वेगवेगळे जे हमार विमुक्त जाती भटक्या जमाती सर्व विशेष तो बंजारा समाज सर्व जो काही जे योजनाचं तो वो योजनानं अंदाजपत्रकी तरतूद करतो म्हणा लोकसंख्या प्रमाणे जे तरतूद करेन चावचू करतोय का तो पॉप्युलेशनचे कारण कसं अब खरो तो राज्य सरकार एक ना तालुका निहाय जिल्हा निहाय जात निहाय सुद्धा उंदरुकन आकडाचं छे आणू छे आणि मग सुद्धा उन्हून पुरवा मेलो म्हणजे पुस्तक लगान पुरवा मेलो तू म्हणजे जे नोमॅल्स टुवर्ड द स्टॅट्युटरी सेफ गार्डन ग्लोबल अचीवर अवॉर्ड जो रशिया दिनी आयोगाचा पुस्तक लखवतो आयोग अध्यक्ष म्हणून प्रस्तावनाचं शिक्कामोर्तब होचं जे 15 कोटी विमुक्त जाती भटक्या जमातीर लोकसंख्या भारतीय माईचा केरेचा आणि महाराष्ट्र 2 कोटी 60 लाख ही लोकसंख्या हम केमेलेचा म्हणजे 11% आरक्षण मिळवू येतो मंडल कमिशनर 52 आणि 27 तो 22% हमार लोकसंख्याचं कारण आम्ही 11% रिझर्वेशन देतच महाराज जे हमार 11% जर लोकसंख्या आहे तो विमुक्त जाती अयमाई हा जे मोडाचा 14 जाते तो वो पॉप्युलेशन प्रपोर्शनेर म्हणजे आम्ही 3% आरक्षण चे चुकीचं बैर आणि कयात आणि डैर लोकसंख्या प्रमाणे रिझर्वेशन जो डिस्ट्रीब्युशन पियो कोणीचं इमार ठाम भूमिकाचं बाकी योजना न्याय मग जिल्हा न्याय तर माहिती चुका आंगेर माहिती देख सकूचो आंगेर प्रश्न तो माने लागेल सर एक म्हणतो बीडी देशमुख अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन केली ती वो समिती अहवाल काही कसं वो समिती अहवाल धक्कादायकचं वो बीडी देशमुख समिती केरीच वो दिशे जातीर अभ्यास किदो आणि वो 64 जना वो अहवाल जना ही किदो तो अहवाल सादर करतो वो केरोच की ये महाराष्ट्र माई विमुक्त जाती भटक्या जमातीचे काही जातीचं इनून रेन घर चेयचा इंदूर शिक्षणेर प्रमाणे खूप वाईटचं इन उत्पादनेर साधन चेयचा उंदूर आर्थिक सामाजिक शैक्षणिक म्हणजे जे आयोग जे जनगणना म्हणजे राष्ट्रीय जनगणना जे पाहणी करायचं तो वो 14 आणि 15 शेड्यूल अंतर्गत बीडी देशमुख समितीचे अहवाल दिनी वो उतरा ग्राह्यच छू आणि वो केमेली वो आधारेपच आम्ही महाराष्ट्र सरकार जो सवलती दे माहिती परंतु और बाद हमार जे जनगणना करे माहिती आहे किंवा महाराष्ट्र माहिती को राज्य मागासवर्गीय माध्यमेती जे पाहणी करे माहिती आहे किंवा वसंतराव नाईक संशोधन केंद्र जे शासन स्थापन केलं जो संचालक करतो मग ऊर्जा पाहणी केल्याचा और पानीर डेटा में शासन दे मेलो छू सभागृह में हमारा आमदार खासदार मंत्री ये बातें का मांडेनी का कंसिडर करेनी अशोक पवार गोंच वो जे माहिती मांडोच वो ग्राह्य चक्कोनी बा वो योग्य चक्कोनी बा और केणो बरोबर चक्कोनी बा ये पक्क धारणा करण जो कोणी शासनेर माहिती को मांडी जाय परंतु हमारा आमदार खासदारांनी प्रतिनिधींचं कोणी पक्षीय भूमिका पडजावचं जिथे उन्हून मर्यादा होजावचं जिथे सामाजिक संघटना एकत्र आण वो आमदार भानू दबाव लायचा आहे की वो और पक्षेर प्रमुख यांच्या कोणी समाजावर मागणीचं जो नगारार बाबती मामूली वज्रमूठ तयार वेगळी थी परंतु और बात जे काही हम शेवादे कॅस करेंचा होते वो हम कॅस ठीक मग ऍडव्होकेट बद्रीप्रसाद चव्हाण मार जाऊ चव्हाण साहेब आपण ज्याला नामा बंजारा सर बोले अशोक पवार सर बोले डॉक्टर साहेब बोले सुनील महाराज के डॉक्टर संजय चव्हाण सर के मन काही केलं की समजा एमआय शासन जर कोणत्याही प्रकारे लक्ष न देरवली तो आपण खाजगीरित्या पण लिगल स्वरूपे आपण काही करते आहे काही जनगणना संदर्भात बिलकुल करते आहोत सर आपल्याला देखो संजय भाऊ आणि सुनील महाराज आणि नामा भाऊ आणि पवार सर जे मुद्दा मांडे अप्रतिम मुद्दा जो ये आपण चर्चा सत्रात आत्माचं बेस्ट बरोबर आपण जर आयोगे मुंड्यांक आपण मागणी जना आयोगे मुंड्यांक मांड्या
एक तो आयोग कन्सिडर करिए किंवा दुसरो आयोग नेमो. बरोबर. हे सर्व આપણે ना वैयक्तिक म्हणजे राजकीय आधार तो लेतच, पण આપણે लेवलला एक अभ्यास गट तयार करण विना विलंब આપણે निवेदन सादर करू लागे. अच्छा. आणि निवेदन सादर કર્યા બાદ આપણે पिक्चर क्लियर वे की आपण कोर्टात जायचं की शासनावर वजी प्रेशर लावायचं. अच्छा. निवेदन देणं ही जरुरीचं निवेदन आता डिटेल्स आहे की जसं संजय भाऊ सुनील महाराज के नामा भाऊ बी के डिटेल एम के. अब हे जे मुद्दाचे खरोखर म्हणजे खूपच उत्तम मुद्दाचे हा तो आपण निवेदन को द्यायचे आहे. वर्षभर आपण बैठक लावून लागे, वैयक्तिक बैठक, गोपनीय बैठक न तो कसं होतं आपण बी आढावा लोकचं आपणच राजकीय शक्ती आपण आढावचं. बरोबर. पवार सारखे किंवा उंदूर आमदार खासदार मर्यादा जावचं. उंदूर मर्यादा का होतं? उंदूर मर्यादा अभ्यास आपण करू लागे म्हणजे एकंदरीत अभ्यासावर अभ्यास करून आपण निवेदन पहिले देऊन लागे. आपण काम करेरो आघाडी काम जनावरून आधारले पण आधार तो उंदूर लेरेच आपण उंदूर अनाधार बी न व्हायच्या, उंदूर आधार बी व्हायच्या, उंदूर सहकार्य बी मिळीच्या आणि आपल्याला आपण काम व्हायच्या म्हणजे विघ्न नाव आपल्याला. बरोबर. अभ्यास गट तयार करून लागे जना आपल्याला यश मिळतं. हा ही आपण एक मीटिंग वेळ नंतर एक चर्चा वेळ नंतर आपण अरेंज करूया. आणि तम जे आज म्हणजे आता महत्वेर व्यासपीठ तयार कर दिले म्हणजे जे वाता आपण केअर आज आपण तो मन मोकळ करीत दे, संवाद साधली दे, पण त्यांना आपण गोपनीय बैठक घे, त्यांना आपण मोकळी चर्चा घे. बरोबर. आपण अभ्यास करणं आहे नाही काही अडचणी आहोत भविष्यामध्ये पूर्वी अभ्यास करूया आपण. आपण काही प्रयत्न करीत आहे, खूप प्रयत्न करीत आहे. देखो सर प्रयत्न करणं तो जरुरीच आपण, पण प्रयत्न करायला पूर्वी आपण तयारी करू लागे. जसं देशमुख आयोगावर काहीच पवार सरेकन काही बायोडाटाचं वरकन कोण कागदपत्राचं नामाबाया काही करूचं वर्ष माहिती आपण पहिले कलेक्ट करू लागे. बरोबर. कलेक्ट करायला बाद बॉम्ब फोडू लागे आपण. ठीक. मग चव्हाण प्राध्यापक संजय चव्हाण सर आपण ना ही तयारी खूप करते आहे विल्हेवाट काय सर? તેથી પહેલે તો આપણે ના જે આ 2021 માં જનગણના હેવાળ 6 वेळ फार कमी सर. હા 2021 જનગણના સારું कमिशनर जे जनगणनारो समोर तुरंत निवेदन दे एम चाहतो की पहिलो फॅक्टर युक्त की कास्ट बेस सर्वेक्षण करे जनगणना करो आणि वर साथोसाथ आपली जे 27 आणि 18 जे आपण भागचं येदूर जो गोर बोली में एकत्रीकरण करे मायन चाहतो. जर समजा कास्ट बेस आपण मोजणी न हुई तो कमी बोली बेस पर अपन मोजनी वेदावचं तो वर सारू हमार ये बोलीचा हम लबानी बोलाचा, हम बंजारी बोलाचा, हम जे काही ब्रिंजारी बोलाचा ये हमार बोलीचं तो जो भी कोई ये लकी है वो गोर बोली में इंक्लूड हो जाए चावचं आणि होच. कारण तुम 2011 जर सेशन हाय देखे जनगणना देखे तो मैं हम वे आवगोच तो आपण जे काही जत आपण वन हाणून एक निवेदन दे ना आणि वर नंतर पूर्ण भारत देश में आपले प्रचार प्रसार आणि जनजागृती करेलो सामाजिक संघटनार माध्यमे माहिती नेतार माध्यमे माहिती तो निश्चितच यश आवाळो. जना देश पातळी पर मोजणी व्हायला लग जाए गोर बोली आधारे पर नोंद वेद आहे तो वन महाराष्ट्र भी आपण लोकसंख्या निकल जावचं आणि तम जर देखो 2011 लोकसंख्या देतो रिपोर्ट तो रिपोर्ट में स्पष्ट अंग लखमेले 13,000 10,000 37,000 45,000 तो आपण फोटो लकाम आव जावतो ये गोर बोली आता लोक आपण जरा मोजा गे और आधारे पर वो ने लीगल अपन कोई तरीके कोण लीगल प्राप्त रूप मिळे काही जना वो प्रकाशित करायचं की एक गोर बोली बोले वाला लोक आत्रा असतं तो लीगल आणि गोर आधारे आपण आगे वटा काका आणि निश्चित भेट सकत अब फक्त जे सुरुवात वेगळी तुम्ही खंबाड्यांची आहे हे चळवळ चालू रकाड्यांची सर एक मिनिट फक्त गमत काय वेगळी 2011 मध्ये पोतम देखो की आंध्र आणि तामिळनाडू मध्ये सुगाळिकाचा आपण समाज आहे वो सुगाड़ी बोली लकतो तो वो काही हिंदी में जे आपण जे 8 शेड्यूल में 22 भाषाचं तुम्ही हिंदी में सुगाड़ी आमेली पण 1 लाख नोंदणी वेंच होती
तर हानोर अभ्यास जर कीजिए आपण तो अब ये सुगाली लखना के होता एक्चुअली वो छे काही गोर माटी आणि वो गोर बोली लके हेते तो वतच उमड जाती पण वो गोर बोली लके कोणी मातृभाषा सुगाली लख मेले तो करता ही अडचण आली तर एक वाक्यता जर आपण पुरे देशमला आहे तो माय आपण निश्चितच यशस्वी व्हायचा आपण मोजा जावचा मोजा घेती पण झगडे आपण ताकद पाव जावचं आणि वर नंतर समस्या सुटेन मार्ग मोकळे वे जावचं तो वर आपण ही प्रयत्न करेन जावचं असं म्हणून वाटतं. धन्यवाद सर. प्राध्यापक नामा सर. हा सर. नामा सर. संजय चव्हाण सर जे के विविध प्रचार प्रसार करे सर विविध संघटना समूहान काम सोपायर वगैरे आणि वो पद्धती आपण ही सांगत आहे पण ही संघटना समूह जातानी किंवा आपण त्यांची हानू कमिटी स्थापन करू लागे देशर लेवले पर स्टेट लेवले पर डिस्ट्रिक्ट लेवले पर की काही हानूच प्रचार प्रसार करताना चालू करायचं बरोबर. कुळशी मुवमेंट चलायला 3 वाता लागत. एक लागत पण मातो जे मातो आपण तलाश करायचा ढूंढ राहायचा आपले पेक्षा भी दिग्गज मातो आजी के व्हिडिओ थोड़ा मोठे आवाज में बोलो. मोठ्या आवाजात बोलू सर. हा पहिलवात लागत बुद्धी म्हणजे मातो मुवमेंट यशस्वी करेन 3 वाता लागत मध्ये पहिलो लागत मातो जे आज आपण तपासरेचा या निमित्त ते आणि आपणेपेक्षा बी हुशार लोक आजीच जे 12 बेटे वेरेच कधीतरी बिय बंधून हे माध्यमे में आपण बंधून बुद्धीर उपयोग करून लेर. दुसरो वात लागत पिसा. पिसा जेच की पिसा प्रत्येक सामाजिक संघटनार जर आपण वाटो म्हणजे चर्चा करताना जर वाटो पाळना के वर्षाबू देना के किंवा तमार संघटनार आतरी मर्यादाचं संघटनार मर्यादा लक्ष्यम लेन वर्षामू वाटो देना के तो पिसार निधी भी जमा वेजा आणि तिसरो नंतर श्रम जे आपण हेटर पातळी पर जे पातळी पर जी संघटना जे प्रांतीयमय सक्रिय वो प्रांतीयमय वो संघटनारो उपयोग करलेणू ज्यादा आतोरी. अच्छा. पण संघटनामय ताळमेळ बसतारण आपली संघटना म्हणजे ताळमेळ व्यतिरिक्त चालत आघाडी ताळमेळ बसारले किंवा तमार संघटना इश्यू जरी वेगळं होतं ही सामाजिक प्रश्न आणि जनगणना इथे नानक्याचा विषय त्याचा फार मोठा विषय पर समाजावर खूप मोठं डेव्हलपमेंट डिपेंड करत ये वाते ती ओदूर श्रम हे 3 वात वेगवेगळे म्हणजे नॅशनल कमिटी जर मला तो अनुभव वाटत की पहिले स्टेपेवर आपल्या महाराष्ट्र लेवल पर काम करू एकदम कारण 2021 आवाज होत आणि वेळ फार कमीच आता नॅशनल लेवल लगत 17 भला राज्यमय पुतळू काही कठीण आणि आज वेगवेगळे तांडे माहिती पाले माहिती शहरे माहिती आव्या लोक महाराष्ट्रामध्ये आपण पुस्तकाचा तो पहिलं प्रायोगिक तत्वे पर आपण महाराष्ट्रच रबण मगूत प्रश्न पवार सर होतो कारण मतलब तुझे वाद करून होतो 14 अंतर्गत राज्य सरकार अधिकार सभा क्या करू शकत पण वो सुप्रीम कोर्ट वो सम अधिकार ले तो हनुमान सर के थे वो बेशक पण बोले तब के थे कोई शक्य की दबा सरकार आबेला कसरचे इतिहास म्हणजे बिया जे की 2006 में वो काढली दे मोर आंगाडी केरळ में जनगणना जर देखे आपण कर्नाटक में जर जनगणना देखे 1968 वगैरह वगैरह भी तो ये 68 में केरळ में जाति निहाय जनगणना वेमेलित 10 वर्गीकरण 10 भागे वर्गीकरण सुंदरो. हाँ हरिभाऊ जे मुद्दा मांडरो ओबीसी वर्गीकरण ये केरळ में 10 वर्गीकरण ओबीसी एक से आपण तो लिमिटेडच मांग रहे हरिभाऊ लिमिटेड मांग रहे मग आपले पोरा देऊन कोतो की ओबीसी वर्गीकरण बे सकत आणि ही ओबीसी जनगणना कदाचित आपल्याला ओबीसी वर्गीकरण मनान दे सकत. कर्नाटक आणि केरळ संदर्भ जोडताना आपण हानू करू शका कोणी काही एवढी बिहार सुद्धा अनेक राज्य शेअर माही ओबीसी बिहार माही नामा बोलो आता बिहार वर संदर्भ देताना आणि जर समजा एखादी नवीन जी आर आवगोव्य अशोक भैया मालंबीय तो जे राज्य मागासवर्गीय आयोगचं व राज्य मागासवर्गीय आयोग्य माध्यमे ती सुद्धा आपल्याला करतो आहे
जर सरकारी समितीला करतो आहे तो राज्य मागासवर्गीय आयोग समिती करतो आहे म्हणजे करतो आहोत नक्की. ठीक आहे प्रयत्न तो करणंच लागेल प्रयत्न. डॉक्टर वीरेंद्र जाधव राठोड साहेब डॉक्टर साहेब हा बरं सर मला काय करतंय ही चळवळ आपण रबायरचं आणतात वर बद्दल तर मग आयडिया काय करते आपण सर आणि नामा सर जे केल्याचं की वेळ कमीच रात्र कमी आणि सोंग जास्त हा प्रकार समजा बरोबर मुद्दा नेता आणि आपण जर किती योग्य वेळ वाढते बरोबर नाही फार विविध लोकांना नामा सर्वे पवार सर्वे हे अतिशय महत्वाचे काही काही मुद्दा मांडायचं पण एक कधीतरी काही काही माध्यम जसं एक मन असं वाटायचं की खरोखर यात्रा इझी आणि यात्रा सोपंच काही कारण फक्त म्हणजे समजा जनगणना आयोग તમને फक्त बंजाराच का करायचं आम्हाला खूप सारी जातीचं ओबीसी माही तो एक फार मोठा मुद्दा आ जाए की फक्त बंजाराच का करूया ओबीसी मध्ये आता जातात 3000 जाताचं तो वो एक फार मोठा मुद्दो छ तो यार मला असं वाटायचं की निवळ फक्त आपण लेवल न करता जसो 2011 जनगणना हुई थी और मैं पॉलिटिकल विल एक खूप स्ट्रांग रह कि जे रीति वो जाति न्याय वेगी मनमोहन सरकार भी वो प्रपोजल मांडो नंतर अपोजिशन वाले बीजेपी शिवसेना AIADMK તમારા गोपीनाथ मुंडे साहेब लालू प्रसाद शरद यादव मुलायम सिंग यादव असे बरेचसे लोक राजकीय लोक जेवण सपोर्ट किती जाती न्याय वेन चावचं जना कदू वे सकी कारण आपण भारतीय असं जातो एक सेक्युलरिझम एक शब्द आवगो की पण नाही कशाला जाती न्याय का खरे रो काहीतरी अलग लोक फायदो लिय वगैरे वगैरे तो यार सर मला आठवतं फक्त जसं आपण तो आपण डेव्हलप करूया आणि करणंच चावचं म्हणजे बाकी इतर काही जातेर पुढारीचं वने थोडसे मन वाटतं आपण फुस लगा त्यांच्या की तंबी मागो की हमार भी वहाँ जाती न्याय वेन चावचं जना 4-5 लोक सब लोक मांगिय तो कदाचित फार थोडा सोपं वे जाय असं मन वाटायचं. अच्छा महंत सुनील महाराज सर ही जनगणना जर शासने सांगूची नवी तो पर्याय काय करते आपण पहिले सर थोडसे खबाल सन्माननीय पवार साहेब बोलो आपण नामाभाऊ जे बोले राज्य मागासवर्गीय आयोग मग थोडसे विचांतर निगडीतच प्रश्न हूच करे वाचू एक प्रश्न सेनत पण कसं एकच प्रश्न शेन विचार हन्न वेळ भाषण राज्य मागासवर्गीय आयोगेर स्थापनावास किंवा और सदस्य नोंदणीवास 30 जुलै वास फॉर्म भरेवास महाराष्ट्र सरकार जाहिरात काढी वो जाहिरात છે કે व्हाट्सअप पे તમને નામેલી है आणि वोर बात છે કે આબા 8 दिन पूर्वी दुसरो एक છે કે जी आई की वो जाहिरातीनं स्टे आवगो राठोड सर म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोगेर जाहिरात जेनं છે કે आपण छो डिव्हिजन में छो सदस्य लचा आणि राज्य मागासवर्गीय आयोगेर VJNT में छो मेंबर लेन છે કે पूर्ण VJNT છે કે अभ्यास करून आयोग शिफारस करायचं महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र शासन केंद्र सरकारेन करायचं अब ही एक कट कारस्थानचं की वो आयोग्य पद છે કે वो नियुक्ती पद છે કે महाराष्ट्र शासन स्टे देना को कोर्ट स्टे दिनो कोणी महाराष्ट्र शासन देना को वो ठरवणार दुसरो हॅलो दुसरो विषय काय करायचं दुसरो विषय वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ अध्यक्ष ही છે કે VJNT कॅटेगरी मायरो अशासकीय व्यक्ती होतो अध्यक्ष होत होतो आणि लारेर 3 साल पूर्वी तत्कालीन बीजेपी गव्हर्नमेंट वरोई अध्यक्षपद काढून वो છે કે विजा भज इमाव मंत्री वन पद सिद्ध अध्यक्ष करनाको थोडसे मग समाजेर माफी मागण कुचू की ये आवडा ज्वलंत प्रश्नच आपण यावर लक्ष घाले कोणी की बंजारा समाजेरो एक व्यक्ती जेन राज्यमंत्री दर्जा मिळच आणि वो पदे बेसन समाजेर विकास करच टांडा वस्तीनं मुख्य प्रभाव लावास विकास करच समाज ओपर लक्ष दिनो कोणी समाजेर मंत्री लक्ष दिने कोणी समाजेर आमदार लक्ष दिने कोणी आणि हीच खरो बेस जेरो काही आपण जनगणनारो कुछ राज्य माहिती देखो व्हाट्सएप पे वे पवार सामान्य पवार श्रेकन वे एक ये पर તમને બતાવું છું એક જ મિનિટ ફક્ત
हाँ इधर कोई स्टे आम्ही वो स्टे वो जाणीवपूर्वक स्ट्रॅटेजीचं हॅलो जाहिरात स्ट्रॅटेजीचं वो कॉन्स्पिरसीचं महाराज म्हणजे जाणीवपूर्वक जाहिरात काढे रो वर माई चुकेर काढे रो ऑब्जेक्शन लँड काढे रो आणि वन डिले करे रो षडयंत्र रचमेलेच ಈ षडयंत्र विजा भज इमावर विजा भजेरची काही जनगणनाच नव ई षडयंत्रच ओर छगन भुजबळ साहेब एक मिनिट बोलू काही सर हाँ बोलो माननीय छगन भुजबळ साहेब ओबीसी छे कई जनगणना करेवास वो तो छे कई वो शिफारस भी होच महाराष्ट्र शासन छे कई केंद्र सरकार शिफारस करच आणि आपण सुरुवात अब फक्त जे एकले तम किदेचो आणि ये बुद्धिवान वर्ग जे बेटोच आपण अब ये सुरुवात किदेच ये सोबत दुसरो विषय सामान्य राठोड सर दुसरो विषय असोच की ये सुरुवात जना किदे तो अब हबाल जना सेवेन આપણે આપણે मत मांडे हबाल नामाभाऊ जे को तो 300 वर्ष पूर्वी बापू शिवालाल महाराज के मिलो तो पलकेर खबर मलकेम जाय अब ई सोशल मीडिया जे छ ई सोशल मीडिया माध्यमामध्ये તમારે જે ઈ काही आपण जे मीटिंग चालू છે जनगणना विषयी हीच जर आपण केंद्रीय जनगणना आयोगाने सादर केले होतं तज्ञ मंडळी बेठेरीचा आपण जे गोरमाटी बोलरेचा ही सुद्धा होतं ट्रान्सलेट करून दच राज्य मागासवर्गीय आयोगाने दे रो गोरबाची की महाराष्ट्र शासनाने दे रो केंद्रीय गृहमंत्री दे रो सामाजिक न्याय मंत्री दे रो ही येरवाज गरजेच आप तम जे चळवळ सुरू किदेचो येनं व्यापक स्वरूप लायवास समाज येणं एक जाग आणो गरजेच आणि ही कोई एके व्यक्तीरो काम છે समाजेरो ही उठाव छ आणि म ये मतेर छु की खरो सामाजिक न्याय जर निर्माण करेर वेळ तो प्रत्येक समाजेर जो 1931 शेती अतिशय तुरळक समाजचं पांगुळ समाज इंग्रज गव्हर्नमेंट गोंदूर सुद्धा जनगणना करमेलोच पण भारत सरकार करेन काही हरकत येर सोबत मग एक कॉलम असो क्यू मार वैयक्तिक मत मांडू मग एक कॉलम असो क्यू किंवा जात वाईज जनगणना का भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार ये सरकारचं यंत्रणाचं ये काही कर सकच ये जनगणना मई जात वाईज तो जनगणना वेनच चावच वर सोबत म्हणजे जेना आपण किया गरीब बीपीएल बिलो पॉवर्टी लाईन गरीबी रेखा हेठ कतरा वो जुनो आकडा छोड़ दो तमाब और बाद मध्यम वर्ग कतरा आणि और बाद रईस लोक कतरा ही सुद्धा आकडा वो जनगणना मायांचावं जेणेकरून प्रत्येक समाजे माई गरीब वर्ग कतरा जेरवास एससी एसटी विजेएनटी ओबीसी वास जे आपण योजना रबावचा वो गरीब लोक लगस पुचेंचा ओरवास जनगणनाचं 10 मिनिटची वेळ लुचू सवार 27 तारीखेनं 27 कोई समाजाविषयी बोलेरची सवार 27 तारीखेनं सुप्रीम कोर्टेमाई मराठा समाजेर आरक्षणेर विषयच मराठा समाज कच किंवा हा महाराष्ट्र में 32% राठोड सर अब वो 32% जर एवरेज जर काढे तो 3 मनक्या में 1 मनक्या वो आ रहे अब वो एक जर आ रहे है ओबीसी वाळ कच की हा 52%चा 27% 52%चा पण आपण एक देशात जर एव्हरेज काढे तर 120 कोटी जनता जा काही आपण 500 कोटी आकडा जारोच ही जे पुराण आकडा जारोच सामान्य पोरचा तो वास्तविकता कनाय की एक्चुअल जते लगत समाजेर जातेर जनगणना वेनी होती लगत साईनी आणि ओरवास समाजेर जैसे प्राध्यापक सम्माननीय पवार सरचं ऍडव्होकेट बद्रीप्रसाद चव्हाण साहेबचं बोरबाद सम्माननीय आपण संजय चव्हाण सरचं असे बुद्धिवान लोक एक गट करेन चाव आणि येऊन ओमाई छे के एक रिसर्च करेरो आणि शासनाने कना आपण मुद्दा मानवा लागेल बरोबर मला एक इथे एक महत्वाचा विषयच आहे माही की हम जनगणना करण्याचं फ्युचर प्लॅनचं ओके आणि जनगणना छेई यार अर्थ जो कोण जनगणना वेगवेगळी संस्था काढी कोणचं और लोकसंख्या मोजी कोणचं और पॉवर्टी मोजी कोणचं और एज्युकेशन मोजी कोणचं और हेल्थ मोजी कोणचं अनुच्छेचा हे संदर्भेर माही मग जो कोणी पूर्ण महाराष्ट्र जो कोणी जिल्हा न्याय तालुका न्याय पॉप्युलेशन वाईज डेटा जो तुम्ही तयार करून देमेलो
प्रोजेक्टेड पॉप्युलेशन काढून दे मिळू जे ग्राह्य पकडे मावचं म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे युनो सुद्धा वो ग्राह्य पकड सकच आणि दुसरं एक महत्वाचं ट्रेस करेचं की आयोगेर माई बंजारा समाजेर आबेत आणि एकही सदस्य महाराष्ट्र नियुक्त कोणी यायचं म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमातीर माई सर्वाधिक लोकसंख्या म्हणजे 2 कोटी 60 लाख लोकसंख्या एकही सदस्य गोरमाटीर एक आणि तिसर बात हम जनगणना सारू जरूर झटा बेनके शे अत्यंत जबाबदार लोक मार विनंतीच से येत जबाबदार घटकेनं की ऑलरेडी हमार कन चाल रही जे काही योजनाचं आश्रमशाळा योजना आ रही है, तांडा विकास भी है, यशवंतराव चौहान फ्री सेटलमेंट स्कीम भी है, ये जे योजनाचं ये योजना परिस्थिती काही जिथे कोणी तर मार्केट पूर्ण तालुका जिल्हा नाही डेटा पूर्ण इथे पूर्ण डेटाच बेनके पूर्ण तमार यवतमाळ वाशिमेर जरी मागे मंगरुळ पेरियर जरी मागे तरी मग તમે डेटा दे सकू छो, पॉप्युलेशन दे सकू छो, उंदूर पावर्टी दे सकू छो, उंदूर से दे सकू छो, वो कार्ड मेलो ऑलरेडी ओपर पुस्तक सुद्धा लके आमेलेचं जे दी येरा अर्थ सजू कोई योजना पदरे पाडेरो और अंदाज पत्रिके तरतूद करेन लगाडेरो तरतूद करी कराई जो रक्कम खर्च करेन लगाडेरो म्हणजे तरतूद करी कराई रक्कम सुद्धा खर्च करेन कोणी यायचं यशवंतराव चव्हाण फ्री सेटलमेंट स्कीम यवतमाळ जर 100% सक्सेस सोड दिली तो महाराष्ट्र माई एकही जिल्हार माई 0 नील तांडा सुधार योजनार बाबतीत माणूस वस्ती नागदिनेच माई तांडा सुधार वस्ती योजनार माई सुद्धा बजेट करमेला जो खर्च कोणी व्हायचं 60% बजेट खर्च व्हायचं 40% बजेटच कोणी खर्च व्हायचं बरोबरच म्हणजे जनगणना आम आर्थिक सामाजिक कराचाच महाराज आम्हाला प्रश्न उपस्थित केले की उंदूरसे उर्माईसे आणि सेवा ते आवच परंतु ऑलरेडी हमारगंजे डेटाचं हमारगंजे माहितीचं हमारगंजे योजनाचं वो हम पदरे पाडायला लाचा काही बरं काही येर बाबतीत सुद्धा हम लक्ष घालीच्या केंद्रित करीच्या आहे आणि एकच कुचू मग आम्हाला जातू मग कुचू की एक शायर कोच कि कौम मेरी मरती रही मुल्क के दुश्मनों से लड़ कर कौम मेरी मरती रही मुल्क के दुश्मनों से लड़ कर इधर चापलूस अमीर बन गए नामाब्या इधर चापलूस अमीर बन गए देशभक्त विमुक्त बन गए खाना बदोश गद्दारे वतन यहाँ के वजीर बन गए म्हणजे असे ये देशद्रोही लोक जो ये देशावर जो कोणी वजीरत्व कर रहेचं नेतेगिरी कर रहेचं आणि हमारे काही प्रतिनिधीची पॉप्युलेशन प्रपोर्शन आहे हमें काही भी वाटाची कधी स्थानचे प्रतिनिधित्वचे वो प्रतिनिधी सारू सजो कोणी योजना चलावू आणि जनगणना सारू जो वज्रमुठ बांधू थँक्यू सर सर चव्हाण सर चव्हाण सर बधी प्राध्यापक संजय चव्हाण सर बोलो सर मन एक प्रश्न करायचं की जो जनगणनाचं म्हणला कालेर बात हुई थी मारा आणि सुनील महाराज गुणकंती मला माहिती मिळायची आणि मैं भी वाचत होतो पेपरेनं आपण एससी समाजे सारू 8,500 करोड एससी समाजे सारू 16,500 करोड आणि आपण बंजारा समाजे सारू त्या विमुक्त जाती भटक्या जमाती सारू विजा भजा VJNT सामाजिक न्याय विभाग आहे त्याचं काही आपण 350 करोड 350 करोड नाही सुनमार हा 350 कोटी 350 कोटी आत्रीची तफावत सर आणि मुंबई बी महामंडळे 300 कोटी तो आत्री नंतर सुद्धा वो इम्प्लिमेंट आजताणी कोणी व्हायचं फक्त निवडणुके वासर घोषणा निवडणुके वासर समजावून समजी बरेच लोक संपर्केम हृदय रोचो सामाजिक तळोई आणि नेतार लोक तो अशी वाटतं मग घेऊ शकून काही इम्प्लिमेंट करे सर 100% आपण कुणशी नेतार नातलक जरी व्हाया किंवा एखादी नेता कन जरी व्हाया परंतु वो नेता ओरो कार्यकर्ता किंवा नातलक ओतरा पुरत्या मर्यादित पण जना समाजात प्रश्न आय जन ओंदून आपण ये प्रश्न पर जागृत करे सारू आपण झटेर जबाबदारी ले सकाचा आणि लेअर तयारीच जसो की आपण 800 करोड एससी सारू 600 एसटी सारू विमुक्त भटक्या जमाती सारू 3.5 आणि महामंडळ जे काही परिस्थिती 8,000 करोड 8,500 करोड म्हणून या आपण तो 300 कोटीचा तो 8,500 ये वात
जसो आपण आता टीवी ए पर चर्चा करायचा તમાર सोबत जनगणनाची लेताणी मागासवर्गीय आयोगाची लेताणी आणि हे बजेट एम लेताणी तो ये आपण शे मंडळ जर समजा આપણે નેતા કનકે અને ઉદું સમજાન કે કદાચિત હનુ બી હે શકત કસોરત જસો પક્ષીય બંધન આમ मतदार संघेर काम शे जाती नेताने निवडून आवचं पण ओर माई प्रमुख मतदार आपण बी राहता आणि आपण जर समजा हे आपले नेत्याकडनं ही वात मांडे आणि मांडे नंतर परत पाठपुरावा किदे तो यार निश्चित मार्ग निकळ सकत आणि जो पाठपुरावा करताना बी आपली मदत न करीए तो वरपद आपण वेगवेगळे मार्ग की आपण म्हणतो बदले में आप प्रचार करेपेक्षा ओदूर बदले में लोक जागृत कर सकता की आपल्या समाजावर काम करे हे व्यक्ती कमी पड रहेच तो पण आपण जे काही अशा पद्धतीची ओंदूर कन जायरो ओंदूर सम जायरो न करते तो पण ओंदूर प्रेशर करो असं ग्रुप आपण तयार कर सकता आणि करेन जमाई पुढाकार लो मग थोडा काय करे सुनील महाराज हॅलो काही हरकत छे ने आपण जत्रा महाराष्ट्रमय आमदारांनी मंत्रीचं ओंदूर कन अशोक पवार सर आणि आपण जरी आपण कोरोना रे ती कणकण कोणी अरे व्या तो आपल्याकडे व्हॉट्सअपचं इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचं हे पण लिटरेचर लकलकन देमेलो आणि वर माध्यम आता मन ते आमदार कन पडत वर कन पासून आदर ग्रुप लेतानी आवडी दुसरं लोक एकाने मिनिस्टर केनी कम पडतोय वर कन जाय आणि अशा पद्धतीने आपण हिंदू कन जाताना आपण पाठपुरावा कर सकाचा अनुकरण चावचं असं म्हणतात सुनील महाराज बाल सर तुम्हारे जो प्रश्न छ और बात सम्मान्य पवार साहब जो बोले वो प्रश्न थी जे निगडीत छ एससी एसटी VJN-3 ओबीसी येंदूक जे तरतूद करमेले छ अब खरो जर देखे तो खूप म्हणजे आंगळीक मोजयात्रा लोक छ हबाल तम जे प्रश्न किदे की खूप आंगळीक मोजयात्रा लोक बुद्धिवान लोक छ की ओंदून समाजेवास म्हणजे कॅटेगरी वाइज कतरा तरतूद करमेलेच खरोखर તમારો પ્રશ્ન એ છે સર કે એકદમ બરોબર છે કે એસસી વાસ છે કઈ 8,500 કરોડ તરતૂદ કરમેલે છે 14,800 કરોડ તરતૂદ એસટી વાસ કરમેલે છે અને બંજારા સમાજે વાસ 350 કરોડ રૂપિયા म्हणजे VJNT फक्त बंजारा कोणी VJNT वास 350 म्हणजे वर बाद 1 एप्रिल 2017 न सामाजिक न्याय खाते माहिती विजा बजव इमाव म्हणजे VJN-3 ओबीसी खातो वेगळो किदे आणि वेगळो करेर बाद वन फक्त 350 कोटी तरतूद दिने वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळे वास लारतम वाटतोय की 300 कोटी लाय खूप सांभळे वो फक्त घोषणाच र प्रत्यक्षम कतीच निधी छेचा नहीं तो महाराष्ट्र में एक तरी व्यक्ति बता दो कि वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ योजना मळी काही वो अनुदान मळो काही और सोबत सर की पहिले समाजेनं ही लक्ष मायचा की भाव आपले ना आता कमी निधी का આપણો સમાજ બી વંદુ બરોબર જ છે બેન આપણે ના 300 कोटी में जर येंदूर जर बेरीज काढे तो आपण बंजारा इतर तत्सम 14 जाती गोरमाटीरच करू छु VJN-3 अलग पण VJN-3 जर शेंदूर बेरीज करेन जर किदे तो 998 जाती आवचो मै आपण फक्त यावी बंजारा समाज 14 पोट जात पण विजय आपण वर बात आपण विजय अबकडेर समजा अवघी यात्रा आकडा अब ये सोबत पहले बात विषय तो ये है कि बंजारा समाज इंडिविजुअल के पेक्षा मागासवर्गीय न पहिलो उद्देश ही की मुख्य प्रवाह लायरो सामाजिक न्याय वंदून देरो पण देरे जर हे तो वंदूनच जे अनुदान मळच तो अनुदानच न मळेंचा कारण अध्यक्षनच गायब करना की नाही सर तो समझो मुद्दो अध्यक्ष कोण होते मंत्री अब माननीय तम लार पेपर न्यूज वाचे हो देवीदास भाऊ राठोड नांदेळे वाळो वन अध्यक्ष ऑर्डर किदे कोणी वन फायनल किदे पंकजाताई मुंडे वन अध्यक्ष ही किदे एकेच रातेम GR निकळ गो अन वो GR माव गो भाई विजा भजन युवा मंत्री छे की राम कदम साहेब जना मिनिस्टर वो अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करना के उपाध्यक्ष केर बाद सयाजीरावच न्यू म्हणजे शेवटी सत्ता वंदूरच हातेंच नाही आणि जे वातेर पहिले विचार करेन समाजेन यपर चिंतन करेन चावचन जी विषय समाजे सोबत
आप तमने नाटे में विरोध में बोल रहे ये विषय से विधान भवने में हाउसियम जे बेसत वंदुरो ये कैबिनेट जे लोग बेसत वंदुरो वंदुन ये विषय मांडने चावच अभी तमने मन कळजन येदून का कळेनी जनाबाल सन्माननीय संजय चव्हाण सर के किंवा पक्षेती बांधन हुए किंवा वो वंदुर वैयक्तिक हुए पण पक्षेती जरी बांधन हुए तो वो जे मोटे वेच बंजारा समाजेर भरोसे मोटे वेच पहिलो विषय वदून समाजेर मांडेन चावच पच पक्षेर विषय मांडेन चावच आणि ही जते लगत सामाजिक न्याय मिटेनी होते लगत समाजेर खरोखर जेना आपण मुख्य प्रवाह लागाचा विकास वेईनी येर सोबत सोबत तमने दुसरो एक मुद्दो पूछू हाबाल सन्माननीय पवार सर जे बोले वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना समितीरो वसंतराव नाईक तांडा योजना म्हणजे आपले मतकिडाव या विषय चर्चा होगी पण आपण जनगणना ती निगडीत चक्रण बोल रुचू तांडा वस्ती सुधार योजना समितीर अध्यक्ष ही बंजारा समाजेरो अशासकीय व्यक्ती छे काही हेतो तो अध्यक्ष वरी बीजेपी गवर्नमेंट कलेक्टर अध्यक्ष करना की मनो को सम्माननीय राठौड़ सर माननीय कलेक्टर साहब जिल्हा माहीर 108 कमिटी रो अध्यक्ष रच वो न बोलेन फुर्सत रेनी वो फाईल फक्त देखच बुद्धी आयएस म्हणजे खूप टू बुद्धिवान छु ब्रह्मज्ञान छ अनुकूनी पण बुद्धिवान छ पण वो कोई भी आईएएस ऑफिसर ही अदर स्टेटेर आयोळो पवार सर अदर स्टेटेर आयर बाद वो न ये जिल्हा ती काय लेवणो देणो टांडा माहीर लोकुर विकास वेरोच कोनी वेरोच પછી वो निधी जे छ वो कलेक्टरनी मालम है वो कत खर्च वेरीच वो निधीरो विकास वेरोच काही मालम छी तो ही जर विकास करियर वे तो वो तो बंजारा समाजेरोज अध्यक्ष चाय जना समाजेर खरो विकास वे पण सम्माननीय पवार सर तमने आजच कीधुं छू एक तो आंगेर वकम शिवालाल महाराजेर ग्रास्याज केतो तो किंवा शिवालाल महाराजेर सुनील महाराजच कची एक काही वेवाळ छीचा का वेवाळ छी की तांडावस्तीर अध्यक्ष जर नेमे वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळेर अध्यक्ष जर नेमे तो येंदून कोण पूछेवाळो सत्तावळो ये दकान पडे देईनी कारण छे के पूर्ण समाजेर वाट लागरीच समाजेर विकासेर वाट लागरीच समाज मुख्य प्रवाह आरोप कोणी आरसो मारो स्पष्ट आरोप जनगणना माहिती जना आपण खरो एक्चुअल आंकड़ा जना आय तो बहन मायावती जे यूपी में केमेली थी जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी दावेदारी ही जे जते लगस आपण संख्या कळेनी होते लगस सरकार सुबात दबेनी आणि सरकारे दाबेवास जनगणना करणो समाजेन एक जागा आण करणो गरजेच महाराज एकच आधोज मिनिट लुचू महाज्योती योजनानं जो कोणी बजेट छेईचा बेन काही सारथीनं 8 कोटी अजित दादा दिले देबद्दल आम्हाला दुमत छेईचा बरोबरच वनारटी नाम तो वसंतराव नाईकर दिनेश कोणी महाज्योती खिचडी योजना करना के मराठा समाजा सारू एक जरा सारथी योजना जर वो किदेवी है तो करो करे बद्दल हमारे काही दुमत छेईचा परंतु महाज्योतीनं बजेट काही दिने किंवा टोकन काही दिने और संदर्भ में लढा काही उभ किदे हम काल परम एक लढा उभ किदे एक बात आणि जत्री बी आपली योजनाचं से पिसा जो कोणी दुसरी उडी चले गयो खर्च कोणी किदे करण एक फक्त तुम्हारे यवतमाळ जिल्हा 100% 10 सालेर मार्कन डेटाचं यवतमाळ जिल्हा जर यशवंतराव चव्हाण फ्री सेटलमेंट सीट किंवा तांडा विकास आराखडा जर छोड़ दिने तो महाराष्ट्र में एक ही जिल्हा में ये योजना चालू छे बंद आणि ही पिसा जो कोणी वो उंदूर खाते समूह वळा मेलेचं एरसारू ओरसारू लढून लागे आपले बरोबर जना पवार सर के महाराज तुम्हारा जो प्रश्न लोक जागरूक का छे लोकोनी हे माहिती छे सा जनगणना महत्व माहिती छे नहीं किंवा तम जो हाबल के अध्यक्ष जो पदसिद्ध अध्यक्ष गोरमाटी समाज तो वसंतराव नाईक समिती पर वगैरे त्या विमुक्त जाती आयोग पर ये वाती ती आपण समाज लोक खूप अनभिज्ञ छ करण चळवळ छे आपण जर हानो चर्चा माहिती जर ये प्रश्न काढे तो पवार सर जना केजू की जे योजनाचं वो योजना आपण आगडी फायदो लेरो आणि ही जो चळवळ तो चालूच जर काढे रो पण वर सोबत ये जे योजनाचं कोणी इम्प्लिमेंट बी वर सर्व आपण प्रयत्न केलो ही एकदम बरोबरच तमके जो पण वाद आणि पवार सर के जो पण वाद अब येर नंतर आपण चव्हाण सर ये और आपण सहकार्य लेताने ये सब मिनिस्टर लोक भी आपण समाजेर कोई आमदार भी उनको आपण ये मुद्दा रेटिया आणि जना इम्प्लिमेंट जर बेती भी तो ठीक छ नाही कारण समाजेમાં આપણે જે પ્રચાર કરે તે ઈ રચ पण वो हानु करे कोणी आपण वो तारी गेच कोणीचा चव्हाण सर आपण वो तारी गेच कोणीचा
म्हणून ये मुद्दा पटान केळो लागिय आणि सुनील महाराज अत्यंत आजे बात केत होता ये बात समाजने माहिती छे Yes. कारण वो ये विषय पर आपण चर्चा करता हूं लेर सर आता दुसरा बात आनो हा तुम्ही मला आंगळी बता काय करते मग हे करत होते आपण जे करायचं समाजानं एक बरेचशी वाता माहिती छेयचा ही तो एक स्वाभाविक वाच परंतु महत्वाचा मुद्दा ही की आपण जे रिप्रेझेंटेटिव्ह आपण जे नेताच आपण जे आमदार खासदारच हे लोकांना सुद्धा यार माहिती छेयचा ही फार मोठी शोकांतिकाच माहितीचा नाही मर्यादा ही वाद वेगळी आणि ओनेनं एमआयवर कचरा ज्ञानचं ही वाद वेगळं आज जर आपण देखे आपण खरोखर ज्ञानी किंवा सुशिक्षित किंवा जाणकार असे कचरा व्यक्ती आपण निवडून दिल्याचा तो कधी मला असं वाटत की आपण जे लोक निवडून दिल्याचा पहिले ओनेनं आपण ओनेरो क्लास लेन ओनेनं आपण समाजाची स्थिती समाजाची परिस्थिती ही जे काही चालूच हेर विषयी ओनेनं आपण शिकवणं लागे ओने ज्ञानी बनावं लागे जना का तो वो होतं बोलिये किंवा होतं वो काही करियर आज मन मॅडम सर कित्येक लोग असे असते की वो कसं की भैया तम हमाकन ले ना हमने तम माहिती दो तम हमाकन रेडीमेड दो पचा हम होतं मुद्दो आता की आपण जे रिप्रेझेंटेटिव्ह नेताचं होण्यानं एरो ज्ञान छेयचा तर मला असं वाटतं पहिले होणेरो क्लास लेवं जरुरीचा अपॉइंटमेंट म्हणत काही देखो पण वर्षात एकच कळू लागे की बाबा जो कोणी निवडून आयो अपॉइंटमेंट दस काही देखो नाही पवार सर मला काही एक असं वाटत की जे लोक आपण निवडून आहे महाराष्ट्र माहिती होने ना आपण 2 महीना में साल भरे में एक आपण बंजारा समाजात एक सामाजिक मीटिंग लेन एमाय जे तज्ञ लोकचं जे ज्ञानी लोकचं जे निर माहितीचं वरविषयी वो बेचैन चावाचं समाजाविषयी चर्चा करेन चावाचं समाजावर प्रश्न एक यादी लेन चावाचं आणि अगले 6 महीना में वो यादीवर उत्तर देन चावाचं की एमाय ते हम काही सोल्युशन काढायचं वीरेंद्र भाई आम्ही इंटरप्ट करूचो आपलो प्रत्येक आमदार मंत्री जो कोणी शासनासमोर मांडमेलो आणू छेयचा और सामू सोयीस्करपणे ती कानोटाळा करे मायाचं शासनीय पातळी पर परंतु शासनीय पातळी पर उंदूक दबाव वारंवार हम नंगारा वजाईंचा आहे रस्ता पुत्रेंचा आहे हक्क मिळवायचा तोच हक्क मिळवायचा आमदार मंत्री आमेर कामेर छच महत्वेर छच आम्हाला प्रतिनिधी छच वो आम्हाला स्वाभिमानच आम्ही उंदूरशिवाय पर्याय छेयचा परंतु आम्ही रस्ता सुद्धा उतरून लागला महाज्योती योजनेचा कालपर्यंत विद्यार्थी रस्ता उतरे करोनार माही हजारो निवेदन मुख्यमंत्रींगे सेंडगे साहेब मांडो हरिभाऊ राठोड मांडो बरोबर सर हमारा आमदार मांडो राजेश भाऊ मांडो धोंडीराम राम मामा से पक्ष वरिष्ठ नेतान बोलतानी को कि बा ये महाज्योति योजना बजेट का कोणी दे रेचो हमारे वरटी स्वतंत्र विजेंटी सर का कोणी कर रेचो जेती वो करत परंतु हमें रस्ता उतरून लागायचं संघटना रस्ता उतरून लागत संघटना जेरचो कोणी क्रेडिट लेन भेटी चव्हाण सर काय केलं आपण सारी संघटना संघटित रहेन समाजाचं काम करणं आवश्यक છે મીડિયા મુંડાંગ આપણે नेता भाषण काही फायदे છે ને पहिले आपण बुद्धिजीवी लोक एक अजेंडा तयार करायचा आहे आणि जसं आपण अशोक पवार सारखे प्रत्येक नेता आपापल्या परीची काम करतोच आपण वंदुकन जायरो मांडणी करेरो मांडणी करे नंतर जर वो न करते हुए तो पण वंदुक आपण हसते राहा परंतु आज आपलं काम छ की आपण जे काही ही वंदूर मुंडांग लेतात आणि मांडेन चावचं आणि वंदूर अंग विधान भवनेमाई किंवा विधान परिषदेमाई ही मांडणी करे साहेब आपण सहकार्य करेन चावचं न करते तो मजबूर करेन चावचं असं पण नामा सर काय नामा प्राध्यापक नामा सर छे काय मोहन जाधव सर अब एक चव्हाण सरांनी एक प्रश्न करतो तुम्हाला चव्हाण सर या कोरोना ही प्रश्न चालूच कोरोना वगैरे आणि बरेच लोक जे काही तांडे मावघेचं गामी माहिती तांडे मावघेचं काम करत बेकार वेगेचं लोक गोर संदर्भ म्हणून काही संदेश द्यायचा आहे समाजात बराबर अतिशय महत्त्वाचा प्रश्न छ की आज मेन समस्या जर हुई तो कोरोना रेती जे काही निर्माण हुई ती परिस्थितीच आपण लोक मोठमोठे शहरे जाताना वेगवेगळे व्यवसाय करते ते छोटी मोठी प्रायव्हेट नोकरी करते ते आणि आज कोरोना रेतीचे गामे सामू आवडेच
जे काही थोडी आपण तुटपुंजी हे जो सोबत लिहायचं तो आज वो परत जाताना वो काम किंवा नोकरी कर सके छोटी मोठी तो गामे सामू आल्यानंतर आज कोरोना रेमाई मधून एकच संदेश रेखेपेक्षा पण विनंती की आपण जे काही थोडीफार पुंजी लायचो होते ती पण व्यवस्थित सुरक्षित रखाडताना गामे सामू छोटो मोटो उद्योग करो थोड़ा अपन जे काही भाईपणाकन शेती वे ओमाय તમારો વિષય ઓમાય લગાવ અને ઓર બરોબરच व्यसनेથી दूर राहायचा आपण आज आपण हानो देखरेचा की जे शहरे माहिती लोक आज छोटे छोटे उद्योग माहिती व्यवसाय माहिती पिसा कमाना आहे म्हणजे 50% लोक આપણે इतर उद्योग शोध रहे पण 50% लोक જેની काही व्यसने माय लागतानी तुम्हाला दारू हुए क्या जुगार हुए अशे पद्धती वो पिसा खत्म करे सारू लागरो छ तो न करता अब वेगवेगळे सण आरेच नागपंचमी आवगी काही गामे सामू नागपंचमीनं ते गंजीपत्र प्रसाचं काही गामे पोळांचं तो वंदूर पिसा माहिती पिसा हानो घळ तांडे मध्ये रडरेच तो कत तो गंजीपत्र डावे पण तो गंजीपत्र डावे जर रेडते रियो तो તમારા આ તો छोटो मोठे उद्योग चालकोने तम काहीतरी पूर्ण उद्योग निवडो आणि व्यसने माहिती दूर राहायचा वर साथोसाथ जे प्रशासन जे काही आपण आव्हान करत होतो की कोरोनाची आपण बचे सारू वर सुद्धा पालन करायचं होतं आज काय वेळ होतं की शहरे माही कोरोना मोठ्या प्रमाणे पसरत होतं तांडे कमीच पण आपण गोरमाटी अभिमाने की काही कसं गोरमाटी की कोरोना होच काही कोरोना गोरमाटी ओळखेनी मुस्लिम ओळखेनी मराठा ओळखेनी तो शरीराने ओळखच आणि उमाई घुसच जर हानो गोरमाटी कोरोना न घेतो एक उदाहरण यवतमाळ जिल्ह्यामध्ये घाटंजी तालुकामध्ये एक गामचं मोठो भांबोरा अजून पूर्ण स्थितीचं एके व्यक्तीची पुरे गामेन त्रास वेगळं होतं आणि वरेती मन ही केचं की वो गोरमाटीन वेणी मग लोही ती सोळी बनावचं ही वात छोडो प्रशासन जे करोचं वर सांभाळून चालतं आणि आपण उमायची जे काही आर्थिक संकट आपले आयचं वर माहिती मार्ग काढे सारू छोटे छोटे उद्योग करे पिसा झपाटन काढे चालतं ही हमारो मारो जाचं विनंती हम संदेश दे सकाने टाटा माहिती लोकून संदेश जर तिने तो साणो भरागो करून किया जावचं विनंती केली सका सुनील महाराजांनी क्यों की शिवालाल महाराज 5 वंशज करताना इथून आपण आव्हान करा आणि ही जे काही थोडाफार 50% लोक बराबर जागे असतात 50% लाख मात्र भरकाळ राहायचं तो ओंदून शेती कृपा करताना ओंदून आपण पुंजी बचावणं आणि अंग जाणू आसमार विनंती आप सर मग शेवटी एक प्रश्न शेअर विचारलो सर मार नेटवर्क के प्रॉब्लम रहा आबे लोग मन कहीं समझो को नहीं कहीं जो भी चर्चा हुई जो को मैं मोहन यादव बोल रहा हूँ हाँ बोलो हेलो हाँ बोलो बोलो हाँ राठौड़ सर हाँ आवाज आ रहा है चर्चा काही हुई तो मला मालूम थी पण आबाला जसे शेवटे प्राध्यापक चव्हाण सर आबाला शेवटे चर्चा थांबलो कोरोना संदर्भामध्ये आणि कोरोना जो संसर्गाचं ही भयानक संसर्गाचं हे संसर्गामध्ये आपण सब बंजारा समाजाने जागृत राहायचं होतं आणि सर्व समाज जागरूक रेंचावर घरेवर रेंचावर आप सध्या आम क्वारंटाईनचा आम यवतमाळमध्ये सध्या यवतमाळमध्ये लॉकडाऊन चालूच आणि आयवा 1 तारखेतून आम लॉकडाऊन नेमचा विशेष म्हणजे आपण जो यार पहिले चर्चा येतो की आपण समाजात जो जनगणना हे संदर्भामध्ये जी शब्द मग बोलू करू सर बोलू का मग आणि आपण समाजाचे लोकसंख्या संदर्भामध्ये आपण चर्चा कर रहे थे बंजारा समाज संख्या आज हम लारे चर्चा में महाराज व्यक्ति मोहन जी आणि त्याच्यामध्ये ही चर्चा केली की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये बी कलेक्टर व कलेक्टर समिती माहिती अधिकारी मध्ये आपल्या तांडेर नोंदणीचं आणि समाजेर बी बंजारा समाज कचराचं ही बी नोंदणी प्रत्येक कलेक्टरेकडे राहतं माहिती अधिकारी मग अगर आपण सब कलेक्टर नगर ही माहिती मागे पहिले तो पायलट प्रोजेक्ट आहे आपण लारे ठरायचे महाराष्ट्र लेवलवर जर आपण कार्य केले एक समिती गठीत करताना चळवळ करेवा समितीचे माध्यम माहिती आणि कलेक्टर कधी जर आपण जो बी उंदुकन जे काही ढोबळ आकडाचं उत्तर लिहिले बंजारा समाजेर तांडा आणि बंजारा समाजेर लोकसंख्या वर आधारे पर आपण काही ना काही आपण म्हणजे अधिकृत माहिती आ सकत आणि वो अधिकृत माहिती आणि आपण जे जो काम करेवा जे चळवळ काम करेवा जे लोक उंदूर माध्यम माहिती आपण ही एक निवेदन बनाते शासने समूह मान सकता हमारा बंजारा समाजेर ही यात्रा लोकसंख्या करता है आणि हेच लेवल पर पूर्ण भारत देखील बी आपण जे काही जर माहिती गोळा केली आणि वो माहिती आधारे पर आपण संख्या कथित 10% अगर आपण इतर शहरी पकडताना जॉईन केले तो आपण लोकसंख्या एक देश आपण येणं अधिकृत आपण काढ सकता म्हणजे जे आपण टेंटेटिव्ह माहिती आपण चाहतो तो माहिती आपण मिळू शकत हे सर्व बी सब काहीतरी प्रयत्न करीन चाहतो त्याचे जसे जरा नामासारखे जत जे संघटना काम करीच जत जे चळवळ काम करेवा लोक
समाजाचं काम करे वाला लोक जे जे स्टेडियमचं हो लोक माध्यम आहे ती माहिती लिहिणं आणि ही माहिती गोळा करताना काहीतरी सुरुवात करू, कारण वेळ फार कमीच आणि कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त काम ये जाधव सर के जे संदर्भ मन बोलेरचं की शासने कंती पूर्ण तालुका जिल्हा न्याय माहिती मार्ग उपलब्धच हा सर फक्त वो अतिरिक्त कमी माहिती दे मेल्याचं काही जिल्हा तो निरंक तकाळ मेलेच बेनके आणि उदाहरणार्थ इंगोलीर मकुचू इंगोली जिल्हा निरंक तकाळ मेल्याच 90 ताणचं किनवट टाइम 68 ताणचं हातगाव में 68 ताणचं वो निरंक पुरे सकच म्हणजे शासकीय आकडा मार्कन पूर्णच तांडा न्यायाचं मार्कन तांडा वस्ती सुधार योजनार माध्यमेती माहिती अधिकाऱ्याकंती मग सामान्य प्रशासन यरकंती शरकंती मंगा मेलूचू खाते न्याय मंगा मेलूचू वो रिजर्वेशन पोजिशन मंगा मेलूचू बॅकलॉग मंगा मेलूचू से मार्कन डेटा ची असे जो कोणी एक 10-12 मार्कन असे माहिती अधिकारी से मार्कन उपलब्धच शासनेर आकडा आणि वस्तुस्थितीर आकडार माहिती जमीन आसमानेर फरक महाराष्ट्र में म्हणजे वसंतराव एक संशोधन केंद्राचे पाहणी की तो जना 97 लाख लोकसंख्या महाराष्ट्र में गोरमाटीर 2,60 लाख है 97 लाख अब एक कोटी 3 लाख में एक बंजारा अगे आकडा फुगान के वाळो छेचा मऊ प्रूव करे वाळो मन के मार्कन होशे आधारचं बेन काही हा तो जेती विषय काहीच की आबाल जाधव सर जे व्यक्त की दे वो रास्तच लोकसंख्या 1 कोटीचं की 75 लाखचं बेन काही वो आरक्षण आम्ही 3% मोडरो कोणी बी आम्हाला लोकसंख्या प्रमाणे माहिती बरोबरच पॉप्युलेशन प्रोपोर्शनल माहिती न मळतो तो निमवतो म्हणी चाहिए बेन काही मार्गाना दुसरा एक आकडाचं की खाते न्याय रिझर्वेशन काही बरं माहिती खाते न्याय रिझर्वेशन पोझिशन मार्कन पूर्ण खाते न्याय एबीसीडी वाईजचं ओबीसी वाईजचं SC ST वाईजचं बेन काही जे ती माहितीचे अनुचे बरेच कोणी आरोचं जे विषय काहीच सहज कोणी वर अंमलबजावणी कोणी एरीचं बेन काही जे ती ये सेवाते जो कोणी प्रॉब्लेम्स होतं क्रिएट वेरेचं तर मन जेही खातेर रिझर्वेशन पोझिशन विचारतो मग तुम्ही नाबसे धडाधड आकडे वारी निशी जो तुम्हें वो सेवाते में जो काही करू शकू तुम्हें मग पुरा सकू के सकू हा ते सकू सर कारण जो माहिती तो बरोबरच जे अधुरी माहिती देमेल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जे अधिकारी आपण पूर्ण सत्यताच पण या व्यतिरिक्त आपण दुसरं म्हणजे आता फास्ट टाइम काही करते आहोत वरतरू नवीन काहीतरी करू आणि वरतर आपण एक पर्यायच मग सर आपण प्राथमिक लेवल आपण काय करू लागले पवार सर एकदा प्राथमिक लेवलेनं आम्ही न जकोणी से एक शिष्टमंडळ समाज संघटना नेता आमदार खासदार ठीकच हम ये अब महात्मा ज्योतिबा फुले उदाहरण महाराज दिले अत्यंत अप्रतिम मला वाटतं आपण 8 भरारेचा बन काही ये 8 एकत्रित हम एक एक्शन प्लान करा महाराज हम सत्तोषोधी की लोकचा अनुग्रहित माना बन काही किंवा उंदूर पामरचा अनु मानंताळी हम उंदूर हमून विनंती करा वो न माने तो वो मंत्रीगण जावा मंत्रीगण माने तो मुख्यमंत्रीगण जावा मार्ग शोधानी नाही तो रस्ता पुतरा महाज्योती योजना चालू वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण केंद्र रे वनारटी योजना चालू विद्यार्थी रस्ता उतर मेलेचं बरोबरच अबू शासन वदनपच मुख्यमंत्री जाण आमदार आपण हरिभाऊ राठोड वगैरे जाण भेटे जेथे आम्ही रस्ता पुतळून लागेवाळचं आम्ही संघर्ष करून लागेवाळचं ओरशिवाय ये बाते जो कोणी पदरेन पडेवाळचे नी सर रस्त्यावर उतरेन वेळ आपण कोरोना आणतं रस्ता उतरेन अर्थ हॅलो जाधव वसंत ब्या रस्ता पुत्रेर अर्थ जो वर्तमान परिस्थिती अनुसरून लेरो वर्तमान परिस्थिती में आम्ही ना अर्ज विनंत्या तो कळू लागे नी खासदार माध्यमेची जो कोणी तुम्ही मागणी मांडू लागे नी से आमदार बोल मेलो तू से आमदार हीच विषय म्हणतो मी केरा नामासर तम केर जो वातेन मैं एग्री छु सब आपण एकव लागे सब लोक वेताणी आपण हॅलो सर आपण जे समाजमय जे मिनिस्ट्री नाही आपण समाजमय जे मिनिस्ट्रीमध्ये लोक काम कर रहे तर आपण समाजमध्ये जे आमदार खासदारचं जे लोकप्रतिनिधीचं
म्हणून आपण एक म्हणून कधी तुम्ही हे माध्यमाची जमाव गळा करत आणि आज जे आपण ही सुरुवात केली तर गोरसेवा माध्यमाची एक मोठं वातावरण तयार होतो एक वातावरण निर्माण होतो एमआयटी जे सोशल ऍक्टिव्हिटी करेवा जे लोक सोशल वर्ग घेऊन सोबत येत आणि आपण जे समाज नेतृत्व करेवा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी होऊन समाज सारू काही कर सको सर बसाडे करत की जो आपण जो मेळावतो नाही जनगणना वर पहिले उंदीर बैठक लगावणं गरजेचं जाधव मन बोलेर कोणी व्यक्ती महाराज एक मिनिट मन बोलेर कोणी व्यक्ती महाज्योती योजना सारू कतरा विद्यार्थी संघटनेन कतरा आजार पत्र मुख्यमंत्र्यांनी घ्यायच कल्पनाच काही तुम्ही ना से आमदारांनी विचारलो कतरा आजार पत्र घ्यायचं ओरो आंदोलन औरंगाबादेत सुरू आहे रस्ता उतरे यार अर्थ हा मीडियार माध्यमेची रस्ता उतरेच बरोबर हा वर्तमानपत्र मग कतरी तुम्ही बातमी नामात या तुम्ही पाठवलेलो पाठवलेलो महाज्योती वनारटीर योजना सारू मागणी आमेन करेरो तम 3.5 दे रेचो आमेन का कोणी जरो एक विषय लेन चाले बरोबर अच्छा जी योजना आपण फायदा लेरो नामा सर नामा बंजारा सर आवाज आरोच काय मारो आरोच काय आरोच हाँ आपने ना प्राथमिक लेवल पर कई करनो लगी ठीक हो हाँ प्राथमिक लेवल पर आपने ना चर्चा जर फेरी आपण फुटगी चर्चा फेरी जर फुटगी तो आपने प्राथमिक लेवल पर एक सर आवाज तो यार सर जैसे मोठ्या आवाज बोलो प्राथमिक लेवल पर आपने ना जे सामाजिक संघटनाचा विशेषतः जे सक्रिय लोक व सक्रिय लोकांना एक जाग लातानी एक ड्रॉप तयार करून लागे वो ड्रॉप आपले ना राज्य पातळी पर आणि नॅशनल पातळी पर ते दोन्ही पातळीचे सेन्सेसर अधिकारी मिळू लागे वीरेंद्र भैया जे जरा को कि बात तम तमार गोरमाटीरत का जनगणना मांग रहे तो लोग की है तो उमें भी एक मार्ग छ वो मार्ग ही था की जर समजा 3743 जाती ओबीसी मंडल आयोजन आपण नेमरेचा सहकार्याचा किंवा महाराष्ट्रामध्ये 450 रुपये ओबीसी जाती तो असे ड्रॉप ते मै ओबीसी 450 जाती वधुरी भी जनगणना करे माणू हनु जर मागणी केली तो ओबीसी मायर एक जाती करताळी नॅशनल पातळी पर बोर बंजारार बी और मै आपोआपच जनगणना जावचं राज्य पातळी पर विमुक्त भटक्या बाहेर जे 928 अबल महाराज सुनील महाराज के किंवा आपण जे 14 तत्सम इंदूर शरद जाती जनगणना करो करता जर मागणी की ड्रॉप ते माई आणि वन जर मान्यता मळगी तो आपोआपच आपण जनगणना होत हे देशमाई कुत्रार जनगणना वेमेलीच भेशीर जनगणना वेमेलीच हे देशमाई केर जनगणना कोणी बी आपण मागणी काय विशेष करताळे उनक्या सोडताळी हे देशमाई शरद जनगणना वेगी तो आपण सर प्राथमिक लेवल पर मीटिंग ले तो आता अभी सदा लॉकडाउन वगैरे उरकतो की महंत सुनील महाराज होतच ट्रस्टे बलाताणी म्हणजे तज्ञ लोक बलान आपण प्राथमिक लेवल मीटिंग लिया आणि शासकीय लेवल पर आपण डॉक्युमेंटरी करूया महाराज आदेश करी आपण महाराज आदेश करी अब महाराज आम्ही की आंगेरो सुनील महाराज आपण ना नेमका प्राध्यापक नामासर देखे वरून सर आपण प्राथमिक लेवल आप काय करू लागे सुरुवातीला प्राथमिक लेवल पहिले मग प्राध्यापक संजय चव्हाण सर जे विषय मांडले कोरोना कोविड-19 ही एक खूप मोठं संकट આપણે દેશે પછી તો સંપૂર્ણ જગેપી સંકટ છે બરોબર आपण फॅमिली एमआयटी बार काढलो 300 वर्षपूर्वी बापू शिवालाल महाराज केमेलो होतो प्रत्येक बापूर भविष्यवाणी जेच आजे लगच खरवे मिलीच हबालच मग तमने को पलकेर खबर मलकेम जाय रप्या कटोरो पाणी वकीय सोनेर भावेम सिंग विय फिरंगी धास जाय असे जे बोलच ये बोले माहिती मग 3 बोल जे तमने बोलू छु बापू शिवालाल महाराज 300 वर्षपूर्वी काही केमेलो होतो वाना अर्ध काय घरे घरे वैदू तयार हो जाय वैदून व दकेर निदान कोणी लाग हाडकार ढेर पड जाय आणि ये बापू शिवालाल महाराज 300 वर्षपूर्वी जे केनगो की ही कोरोना जे छ
असे वानावानार द कायवाळ वैदून वंदूर छिगी निदान कुणी लाग तो बापू शिवालाल महाराजेर जे बोलचे शे खरे वेरेच आपण वर विचारे वर धोरणे चालणं आपण गरजेच पहिलो विषय. दुसरो विषय प्राध्यापक संजय चव्हाण सर जे के आज किंवा कोरोना ती पूर्ण आज आपण समाज जरा गामे मावकोच वंदून काम छे वर सोबत वंदून रोजगार छे आज कोरोना मग फक्त आत्रा एक क्यू की कोरोना ही एक संकटच पण हे संकटे मई समाजेनच कोणी तो देशेनं ही कोरोना एक वात सिगान चलो गो आणि वो म्हणजे की तमने घर चलायवास संसार चलायवास खरोखर कतरा पिसा लागच. आपण भौतिक सुविधा जर छोडे तो आपण घर चलायवास कतरा कमी पिसा में आपण घर चालरो कतरा कमी पिसा में आपण गरज पूर्ण वेरी आणि समाज जर येच पद्धती जर चालो तो समाज आपण घरे पर लक्ष केंद्रित जर किदो तो समाज सक्षम वचन समाज जर सक्षम हो तो देश सक्षम वच कारण समाजेन मारे एक विनंती रही है सूचना रही है कि तम ये कोरोना में आपण कमीत कमी खर्चेम जो घर चाल रोच येरज नुसार आपण संसार चाली चाणो ये कोरोना में दूसरे एक मग थोडसे विषयांतर न करता सामाजिक विषयचं करण बोल रोच. दुसरो एक समाजे में खूप आचो मॅसेज जामेलोच आणि वो मॅसेज छे की ये उन्हाळे माई जवळजवळ लॉकडाऊन पिरियड माई जे वाया है तो वाया कसे वे 25 वधू पक्षे सामुती 25 लोक आणि वर पक्षे सामुती 25 लोक 50 लोक वाया वे अनाठाई जे खर्च घेतो तो डीजे रो जेवणे रो मंडपे रो वधू पक्ष 5-10 लाख ती बचरीच वर पक्ष 5-10 लाख ती बचरोच आणि ही खूप आज पद्धत लॉकडाऊन येते किंवा कोरोना येते आमेलीच तो समाजेन तो आवाज करू. हॅलो परफेक्ट वेळेपर वाया परफेक्ट वेळे वाया आणि 25-50 लोक मज वाया ही एक आचो मॅसेज जामेलोच तो हेच पद्धती वाया करणं समाजेन ही एक मॅसेज देऊ. अब दूसरो विषय आपण जनगणना जे तुम जनाई को अभी को पलकेर खबर मलकेम जाय का लारेर एक मीटिंग वेगी ई मीटिंग वेगी जनगणना वास समाजेम खर जर जागृती लारे हो सर तो जी परत एकदा कुचू कोर सेवा टीव्ही चॅनल आणि प्राध्यापक वसंत राठोड सर और अर्षद भाई ये तम सुरुवात की देचो ये सोबत आज आपण जे लॉकडाऊन कोरोना में था तो ये सोशल डिस्टन्सिंग एकदा जना लॉकडाऊन एकदा कोरोना प्रमाण जना कमी हुए तो ये शुरुआत प्राथमिक स्तरे पर जर करियर हुए तो माननीय संजय भाऊ राठोड साहेब जो नगारा महोत्सव पोहरा देवीन लीधो आणि पोहरा देवी विकासेवास जे कीधो वोज आधारे कोई भी तम काम जर तम छे कि पोहरा देवी थी बंजारा समाजेर काशी बंजारा समाजेर धर्मपीठ होती थी जर तम शुरुआत की दे तो वो मैसेज नगारा दुसरा वजावा अब दुसरो नगारा होती थी शुरुआत करा एक मिनिट पण बोलले एक मिनिट आणि होते ती सुरुवात करतुळा मग थोडसे म्हणजे तमने कड़वा बोलू छू होते ती सुरुवात करतुळा पहिलो मार वैयक्तिक मत असो रे की पहिले होतो बुद्धिमान लोकून बोलाव पवार श्री संजय चव्हाण श्री PhD रँकेर लोकून बोलाव डॉक्टर वीरेंद्र राठोड श्री डॉक्टरेन बोलाव ऍडव्होकेट बद्री प्रसाद चव्हाण श्री वकिलेन बोलाव जे खरोखर पवार सर इंजिनियर वरबाद जे म्हणजे सामाजिक क्षेत्र में जे आपण समाज में जे तज्ञ मंडळीचं वंदूर पहिले मीटिंग लो नाही तर आपण संघटना जर बोलाय तो संघटना पहिलेच क्रेडिट वाच कजिया सुरू कर दिया आणि विषय आताच रे जाय संघटना सम्मान दो पण पहिले तज्ञ लोकून मान दो जेनं छे की फक्त समाज जेरवास जिवाळाचं हानू सेंदूरच जिवाळाचं पण वंदून मुंड्याक लाव आणि वंदूर माध्यमे माहिती आपण एक पहिले खूप आज मीटिंग अरेंज करा आणि मीटिंग के ऐवजी आपण कार्यशाळाला पवार श्री की लोकून बद्री प्रसाद चव्हाण साहेब श्री लोकून मार्गदर्शन करेन लगाडा आणि होती ती एक छे की आपण कॅडर तयार करा आणि एक हानू न केवळ आब एक मराठा लाख मराठा जो कच म्हणून एकच गोरमाटी पूर्ण गामेर हामी लिय वसो एक व्यक्ती आपण कार्यकर्ता तयार करा वो मॅसेज पूर्ण देशमय पोहरा देवी ती जर सुरुवात किदे तो पूर्ण देशे मॅसेज जावचा आणि वो रोजचे नियोजन पोहरा देवीन मग करेन तयार छु
समाजवाद दुसरे नंगारार येते ती उद्घोषणा करना को तो आज दुसरो नंगारार दुसरे उद्घोषणातम करना को तमार मुंडे ती हा पण सांभाळो माननीय संजय भाऊ एक हा चला बोल. आपण जाऊन एक नंबर मध्दो 2 नंबर मध्दो अशोक भैया आपण सुनील महाराजर मते 100% सहमत छू की आपण काही करेन अब આપણે ના હોરા દેવીને આતાણી આનો ના હેરો દિયો તો તમ તમાર લિખિત દો म मार देऊ आणि और माहिती आपण रोशन सर आपण जे काही रामराव बापू एक क्लिप सुनील महाराज एक क्लिप बनातानी पण म्हणजे जास्त मोठोही न करता जसं आपण जनगणना करायचं वर्षावर तुम्ही गोर बोली लकेरचं ही कॉलम शॉर्ट में फेरायरो बस आता आपण जर पुणे ऑल ओव्हर इंडिया फरा नाके तर आपण होतो मोजाय मावळांचा पण जास्त काही क्लिष्ट न करता पहिले महाराज लोकरी क्लिप पण नेता लोकरी क्लिप आणि पण संघटना लोकरी क्लिप बुद्धिवंत क्लिप फरा नाके तर आपण 50% सक्सेस जाऊचा असं मला मत दुमतही कोण व्यवस्था वाटत अगदी बरोबर एकदम बरोबर आज एक 2 मिनिटाची कुचू की आज आपण जे आता बोल रेचा सवारदाना वसंत भाई चारिवडी नाग दिए तो मैं एक साधा उदाहरण कुचू वसंत बिहार गोरसेवा टीवी माध्यमाती में परिचय मिला दे हमलाचा पूछ दे ना लाखों करोड़ों लोगों कन पूछ गए अनेक लोग फोन आहे और फायदो होईन लोगो आता इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आज आपण व्हॉट्सअपचं फेसबुकचं अनेक माध्यमाती घरे घरे जाऊन पूछ सकाचा आणि वरो फायदो आपण लेन चावचं आणि विना विलंब आपण सुरुवात करता अशोक भाई बस फार कमी सर. राठौड़ सर कोरोना संदर्भ में बापूर एक बोल के दूची एक सेकंड दे भाई शिवालाल बापूर बोल के दूची एक हा हॅलो हा आवाज बोलो.